कृपा सिन्धु पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर आतापर्यंत आपण पाहिलंय की कशा प्रकारे जे विराट रूप जे आहे, बाकी अवतारांबद्दल आपण चर्चा केली, त्यानंतर फलश्रुती ही पाहिली आणि त्यानंतर आपण पाहिले कशा प्रकारे जे विराट रूप आहे हे कशा प्रकारे भौतिक रूप आहे आणि त्याचं आध्यात्मिक रूप जे आहे, भगवंतांचं आध्यात्मिक रूप असं आहे. पण हे विराट रूप जे आहे हे आध्यात्मिक रूप नाही. त्याचबरोबर आपण पाहिलं की कशा प्रकारे आत्मा आणि परमात्मा यांचं सूक्ष्म शरीर आणि बाह्य शरीराच्या व्यतिरिक्त असं दिव्य रूप आहे. त्या दिव्य रूपावर चर्चा केली. विशेष करून भगवंतांचं हे दिव्य रूप आहे. नेहमी त्याला भगवंतांना कधीही भौतिक स्तरावरती न आणता त्यांना त्यांचं जे दिव्य रूप आहे त्या दिव्य रूपानुसारच समजलं पाहणं गरजेचं आहे. तर आज आपण एक श्लोक क्रमांक 35 ते श्लोक क्रमांक 39 याचा पाहणार आहोत. त्याच्यामध्ये भगवंतांना आपण कशा प्रकारे समजू शकतो याच्याबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे. भगवंतांचं कशा प्रकारे वर्णन करण्यात येतं ते वर्णन आणि कशा प्रकारे भगवंतांना आपण समजू शकतो याच्याबद्दल चर्चा जी आहे ती पुढे करण्यात आलेली असते. श्लोक क्रमांक 35. एवं जन्मानि कर्माणि हि अर्कतु अजन्यस्य च वर्णयन्ति स्म कवयो वेदगुह्यानि हर्पते. भाषांतर. याप्रमाणे विद्वान लोक अजन्मा आणि अकर्ता अशा भगवंतांच्या दिव्य जन्मांचे कर्मांचे वर्णन करतात. जे वेदांच्या ज्ञानानेही जाणणे कठीण आहे तेच भगवान अंतकरणात स्वामी म्हणून विराजमान आहे. येथे सांगण्यात आलेले कशा प्रकारे भगवंताचं वर्णन केलं जातं. भगवंतांचं वर्णन जे आहे हे अजन्मा अकर्ता अशा भगवंतांच्या दिव्य जन्मांचे कर्मांचे वर्णन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ज्ञानानेही वेदांच्या ज्ञानानेही जाणणे कठीण आहे त्यांना. बरोबर ते भगवंत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माईक चालू आहे कोणाचा? ते भगवान अंतकरणात स्वामी म्हणून विराजमान आहेत. तिथे भगवंतांचे जे वेगवेगळे वेगवेगळ्या गोष्टींचं वर्णन कशा प्रकारे करण्यात आलेले शास्त्रांमध्ये याच्याबद्दल चर्चा करण्यात आली. इथे हा जो शब्द आलेला आहे एवं जन्म आणि कर्माणी, भगवंतांचा जन्म आणि कर्म याच्याबद्दल जी चर्चा करण्यात आलेली आहे. अकर्तू अजनस्य, इथे अकर्त्याचा आणि अजन्माचा असणाऱ्याचा असं जे दोन शब्द वापरण्यात आलेले आहेत इथे, की अकर्तू आणि अजनस्य. तर ह्यालाही समजणं फार महत्वाचं आहे. पहिली गोष्ट आपल्याला माहिती की कशा प्रकारे भगवंत जे आहेत यांचा भौतिक रूपाने जन्म होत नाही. जशा प्रकारे एका मनुष्याचा जन्म होतो तशा प्रकारे जसं आपण ह्याच्यानी वर्णन पाहिलं की जो मनुष्य आहे, जीवात्मा जो आहे, मनुष्य नाही जीवात्मा जो आहे त्याचं सूक्ष्म आणि स्थूल असे दोन शरीर आहेत. बाह्य शरीर आहे आणि आंतरिक शरीर आहे, सूक्ष्म आणि बाह्य. आणि त्याच्या ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या आत्म्याच्या वरच्या कव्हरिंग आहेत. तर याच्यामध्ये हे आपण जेव्हा पाहतो त्यात तेव्हा बऱ्याच वेळा आपणही भगवंत जेव्हा अवतार घेतात, भगवंत जेव्हा या भूतलावरती येतात तर त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही तसाच होतो. जसं थोडक्यात उदाहरण पाहायचं म्हणलं तर भगवंतांना बाण लागला आणि बाण लागून त्यांचा मृत्यू झाला. कृष्ण जो आहे त्याला बाण लागला आणि कृष्णाचा मृत्यू झाला असा सगळीकडे प्रचार आहे. मग भगवंतांचा मृत्यू जो आहे हा बाण लागून होतो का? किंवा भगवंत राम जे आहेत यांनी शरयू नदीमध्ये पदार्पण केलं आणि त्यांनी म्हणजे बऱ्याच असा गोड गैरसमज लोकांचा की भगवंतांनी तिथे आत्महत्या केली. त्याला सीतेपासून विरह होता तर त्यांना अतिशय दुःख होतं आणि त्या दुःखामुळे त्यांनी आत्महत्या केली. पण हे चुकीचं समजलं. भगवंत अशा प्रकारे
आत्महत्या करत नाही, किंवा कोणीतरी ज्या भगवंतांनी आपलं विराट रूपाचं दर्शन दिलं अर्जुनाला, किंवा ज्या भगवंतांनी एका वेळेस शेकडो. आल्यावर सांगितल्यावर कसं आहे काय, मग मला इंटरेस्ट वाटला तर जाईल. हा, चार तर काढा, चार काढा. हरे कृष्णा, कोणाचं मॅनेजमेंट चालू आहे बरोबर? आता आपण हा, लेक्चर. चार तर काढा, चार. नारायण हरिदास यांचा माईक चालू आहे. ठीक आहे. तर तर अशा प्रकारे भगवंत जे एका वेळेस शेकडो अति महान दशरथी महारथींना जर मारू शकत असतील, तर त्यांचा मृत्यू होऊ शकतो, की हा भगवंत जे आहे, हा फक्त लहान बालक असताना शतकासुर काय राक्षसाचा वध करू शकत असतील, असे भगवंत कोणाच्या तरी एका शिकाऱ्याच्या बाणाने बाण लागून त्यांचा मृत्यू होतो का? तर हे समजण्यासाठी लॉजिकली जरी विचार केला, थोडस बुद्धीने जरी विचार केला तरी विशेष वाटतं. तर असे भगवंत जे आहेत, हे त्यांना बऱ्याच वेळा भौतिक स्तरावरती आणलं जातं, आणि असं भौतिक स्तरावरती आणल्यामुळे त्यांना मूर्ख असं म्हटलं जातं. अशा व्यक्ती ज्या भगवंतांना भौतिक स्तरावरती आणतात. पण भगवंतांना अशा भौतिक स्तरावर आणू नये. तर जशा ह्या मृत्यूच्या संकल्पना आहेत, तशाच जन्माच्याही संकल्पना लोकांमध्ये असू शकतात, की भगवंत जे आहेत हे देवकीच्या गर्भामध्ये अं, 9 महिने राहिले, आणि त्यानंतर त्यांचा एका साधारण व्यक्तीसारखा जीवात्म्याचा जन्म जसा होतो आईच्या गर्भातून, तसा जन्म झाला, असं नाहीये. भगवंतांच्या जन्माबद्दल आपण कथा ऐकतो की भगवंताचा जन्म किती विशेष आहे. त्याचबरोबर इथे अकर्ता हा शब्द वापरलेला आहे, की तो काही कार्यच करत नाही. हो, भगवंत कसल्याही प्रकारचे भौतिक कार्य करत नाहीत. भगवंतांचे कार्य जे आहे, सर्व गोष्टींच्या पाठीमागचे सूत्रधार जे आहेत हे भगवंतच आहेत. पण ते सूत्रधार असून सुद्धा ते दिसत नाहीत त्या प्रत्येक सूत्राच्या पाठीमागे. म्हणजे जसं हा श्लोक येतो ना, की भगवंत जे आहेत ते मोत्याच्या माळेमध्ये धागा आहेत. तर त्या प्रकारे सूत्रे मणी त्याच्यामध्ये सांगितलं की कशा प्रकारे भगवंत जे आहेत ते सूत्र, म्हणजे त्याच्यातला धागा आहे. आपल्याला मोत्याची माळ दिसते, मोत्याची माळ आकर्षक वाटते, पण त्याची ती मोत्याची माळ एकत्र हे करत धाग्यामुळे. तशाच प्रकारे प्रत्येक ठिकाणी भगवंत असल्यामुळे भगवंत तिथे दिसत नसतील तरी भगवंतच प्रत्येक गोष्ट कार्य करतायत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, भगवंत जेव्हा कोणतंही कार्य करतात ते कुठल्याही कर्मबंधनात अडकत नाहीत. जसं मनुष्य जो आहे हा कर्मबंधनात अडकतो, आणि त्यामुळे भगवंत जे आहे तिथे जरी अकर्तस्य म्हणून किंवा अकर्ता म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे, तरीही आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की भगवंत कुठल्याही प्रकारचं भौतिक कर्म करत नाहीत, किंवा भौतिक कर्मबंधनात भगवंत अडकत नाहीत. म्हणजे त्यामुळे अजन्म आणि अकर्ता या दोन गोष्टींना समजणं गरजेचं आहे. तर तिथे काय सांगितलं, याप्रमाणे विद्वान लोक जे आहेत अजन्म आणि अकर्ता अशा भगवंतांच्या दिव्य जन्माचे आणि कर्माचे वर्णन करतात. तर विद्वान लोक काय सांगतात आपल्याला, जरी ते अजन्मा किंवा अकर्ता म्हणून त्यांचा उल्लेख आला असेल वेदांमध्ये, तरीही तेच जे आहे त्यांच्या दिव्य जन्माचे आणि दिव्य कर्माचे हे विद्वान लोक वर्णन करतात. मग याच्यातूनच आपल्याला समजतं की भगवंतांचा दिव्य जन्म आणि दिव्य कर्म काय आहे. आणि पुढे सांगितलंय की हे वेदांचे ज्ञानही जाणणे कठीण आहे. आणि आपल्या हे विद्वान लोकांनाही कधी कधी हे समजणं अवघड जातं. ज्यांनी शास्त्रांचं अध्ययन केलंय, ज्यांना संस्कृत माहिती आहे, ज्यांनी खोला जाऊन ह्या गोष्टींचं अध्ययन केलंय, त्यांनाही ही गोष्ट समजायला अवघड जाते. जसं अद्वैत तत्व जे आहे किंवा ब्रह्मवाद जो आहे, हा जो आहे हा समजायला एवढा किचकट आहे की त्याच्यामध्येच माणूस गुरफटून राहू शकतो. तर त्यामुळे अशा ह्या वेदांच्या ज्ञानाला समजणं कठीण आहे. आणि ज्याच्यामध्येच भगवंतांना अजन्म आणि अकर्ता सांगितले, आणि भगवंतच जे आहे हे सर्व गोष्टींचे सूत्रधार आहेत, किंवा त्यांचा जन्म जो आहे हा कशा प्रकारे होतो याचंही वर्णन तिथेच दिलं आहे. आणि त्यामुळे माणूस यातून भ्रमित होऊ शकतो. पण विद्वान लोक भगवंतांना अजन्म अकर्ता म्हणूनही गुणगान करतात, आणि त्याचबरोबर त्यांच्या दिव्य जन्माचे आणि कर्माचेही वर्णन इथे विद्वान करत असतात. आणि त्याचबरोबर तेच भगवान अंतःकरणात स्वामी म्हणून विराजमान आहेत, असंही वर्णन. ती होती, मला नाही वाटलं तुम्ही झालं. तो विचित्र गोष्टी चालल्या. हा, हा, ती तर हे जी असते राजा. कोणाचा तरी आवाज चालू आहे. आज काय झालं, कोणाचं बाकी सेवा चालू आहे का बरोबर त्याच्याबरोबर? प्रभूजी मी करतो त्यांना म्यूट करतो. मी मी होस्ट क्लेम केलाय. नाही, असं साधारण वाटतं की कुठेतरी सेवा चालू आहे आणि त्या सेवेमध्ये क्लास चालू आहे, आणि त्यामुळे मध्ये मध्ये चालू होते ते.
ठीक आहे. तर त्यानंतर ठीक आहे, 35चं तात्पर्य वाचा मुनिराज बाबू. कोण वाचतंय? हरे कृष्णा. राधानंद प्रभू वाचा तुम्ही. हरे कृष्णा. माझा आवाज येतोय प्रभूजी? हो हो. येतोय, बोला, वाचा. तात्पर्य: भगवान आणि जीव हे दोन्ही मूलतः सर्वथा आध्यात्मिक आहेत, दिव्य आहेत, म्हणून दोघेही नित्य आहेत. त्यापैकी कोणाचाही जन्म आणि मृत्यू होत नाही. अंतर हे आहे की भगवंतांचे तथाकथित जन्म आणि अंतर्धान हे जीवाप्रमाणे नाही. जन्म घेणारे आणि नंतर पुन्हा मृत्यूचा स्वीकार करणारे जीव प्रकृतीच्या नियमांनी बांधलेले आहेत. परंतु भगवंतांचा तथाकथित आविर्भाव आणि तिरोभाव ही भौतिक प्रकृतीची कार्य नाही, ती भगवंतांच्या अंतरंगा शक्तीची कार्य आहेत. महर्षींनी आत्मसाक्षात्काराच्या हेतूकरिता त्यांचे वर्णन केले आहे. भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितले आहे की भौतिक जगतातील त्यांचे जन्म आणि कर्मे दिव्य आहेत. अशा कर्मांवर केवळ ध्यान केल्याने मनुष्य ब्रह्म साक्षात्कार प्राप्त करू शकतो आणि भवबंधनातून मुक्त होतो. श्रुतींमध्ये म्हटले आहे की जो अजन्म आहे तो जन्म घेतो असे दिसते. परमेश्वराला काहीही करावयाचे नसते, पण सर्व शक्तिमान असल्यामुळे सर्व गोष्टी जणू काही आपोआप झाल्या आहेत अशा रीतीने भगवंताकडून स्वाभाविकपणे केल्या जातात. खरे पाहिले तर भगवंतांचा आविर्भाव आणि तिरोभाव आणि त्यांची भिन्न भिन्न कर्मे वैदिक साहित्याला सुद्धा अगम्य आहेत. तथापि बद्ध जीवांवर कृपावृष्टी करण्याकरिता भगवान अशा लीला दर्शवितात. आपण नेहमी भगवंतांच्या लीलांच्या वर्णनाचा लाभ घ्यावा, कारण त्या लीलांचे वर्णन म्हणजे अत्यंत सुगम आणि चित्ताला मधुर वाटणारे असे ब्रह्मचिंतन आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर अशा प्रकारे आपण पाहतो की आपण रोज या गोष्टीचं वर्णन करत असतो गुरुदेवांबद्दल. आपण म्हणतो की श्री राधिका माधुर्य पार, माधुर्य लीला गुणरूप नामना, प्रतीक्षणा स्वादनलोलुपस्य वंदे गुरु श्री चरणारविंद. मी अशा गुरुदेवांच्या चरणी प्रणाम करतोय, जे श्री राधा आणि माधव जे आहेत, श्री राधिका माधुर्य पार, माधुर्य लीला गुण रूप आणि नाम, या 4 गोष्टींमध्ये ते स्वादन लोलुपस्य, ते स्वाद घेतात, त्याच्यामध्ये आस्वादन करतात त्या गोष्टीचं. त्यामध्ये पूर्णपणे ते त्या मधुर लीलांमध्ये, मधुर रूपाच्या वर्णनामध्ये, मधुर गुणांच्या वर्णनामध्ये नेहमी उत्सुक असतात, नेहमी आनंद घेतात, नेहमी रममान असतात. अशा गुरुदेवांच्या चरणी मी प्रणाम करतो. तर थोडक्यात प्रभुपादही आपल्याला हे सांगतात की वेदात अजन्म काय, अकर्ता काय, किंवा कर्म आणि दिव्यकर्म या सगळ्या गोष्टींचं वर्णन आहे. हे कधी कधी वेद जाणणाऱ्या व्यक्तीलाही समजत नाही, तेही त्याला भ्रमित करू शकतात. पण आपल्याला त्यामुळे भगवंतांच्या लीलांमध्ये जास्तीत जास्त रस घ्यायचा आहे, कारण त्या लीला ज्या आहेत त्या अतिशय मनमोहक आहेत, अतिशय आकर्षक आहेत. आणि या सर्व लीला ज्या आहेत या आपल्या चित्ताला अतिशय मधुर वाटणारे ब्रह्मचिंतन आहे. तर ह्या लीला ज्या आहेत हे परमसत्य ब्रह्म म्हणजे भगवंतांचं चिंतनासाठी आपल्याला मदत करतं. हे सांगितल्यानंतर पुढे भगवंतांचे जे गुण आहेत त्यातल्या काही गुणांचं वर्णन जे आहे हे इथे 36व्या श्लोकामध्ये सुत गोस्वामी करत आहेत. श्लोक क्रमांक 36. सवा इदं विश्वम अमोघ लील, सृजत वत्यति न सज्जतेस्मिन्, भूतेषु चान्हृतम् आत्मतंत्र षाडवर्गिक जिघती षड्गुणेषु. भाषांतर: ज्या भगवंतांची कार्ये नेहमीच निष्कलंक आहेत, ते 6 इंद्रियांचे स्वामी आहेत, षड ऐश्वर्यसहित सर्व शक्तिमान आहेत, ते व्यक्त ब्रह्मांडाची निर्मिती करतात, त्यांचे पालन करतात आणि त्यांचा संहार करतात, आणि थोडे देखील प्रभावित होत नाहीत. ते प्रत्येक प्राणीमात्रांच्या अंतरात निवास करतात आणि नेहमी स्वतंत्र आहेत. इथे भगवंतांचे काही गुणांचं वर्णन केलेलं आहे, जसं अमोघ लीला, कशाही प्रकारचा मोघ नाहीये, कसल्याही प्रकारचा तिथे कलंक नाहीये भगवंतांचा. अशा निष्कलंक अशा लीलांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. भगवंतांच्या अशा निष्कलंक लीला आहेत, भगवंतांचे जे कार्य आहे त्याच्यात कसलाही कलंक लागत नाही. त्यामुळे भौतिकदृष्ट्या जेव्हा भगवंतांकडे पाहिलं जातं त्यावेळेस भगवंतांच्या प्रत्येक कार्यावरती कलंक लावू शकतात, पण तेच भगवंत जे आहेत, जे त्यांचे भक्त जे आहेत, त्यांच्या त्याच लीलांचं वर्णन करून त्यांचं गुणगान करतात. रास बिहारी
जे रासलीलेमध्ये विहार करतात ते रासबिहारी, किंवा माखन चोर जे माखन चोरी करतात, जे चोरी करतात. आपण रोज म्हणजे हे जे गीत गातो यशोमती नंदन किंवा विभावरी शेष, यात भगवंतांच्या कित्येक नावांचं वर्णन करण्यात येतं. आणि त्या नावांचं वर्णन करताना जसं मुरारी आहे किंवा कंसहारी आहे असं किंवा भगवंत जे आहे ते मारतात. हे मूर राक्षसाचे शत्रू आहेत किंवा मूर राक्षसाला मारणारे व्यक्ती आहेत, असं जेव्हा वर्णन करण्यात येतं तर कोणी म्हणाले मारामारी चालली आहे, कोणाचं वस्त्रहरण करतायत, कोणाशी रासलीला करतायत, काही कुठे चोऱ्यामाऱ्या करतायत. मग हे त्यांचं काय विशेषता? पण हे भगवंतांची विशेषता आहे की त्यांच्या प्रत्येक लीला ज्या आहेत त्यात कसलाही कलंक नाहीये. जरी ह्या लीला केल्या तरी 5,000 वर्षानंतर त्यांचं माखनचोर म्हणून नाव प्रसिद्ध आहे. ते प्रसिद्ध त्यांनी, त्यामुळे कुठली जर कलंक लागल्यानंतर कुठलीही प्रसिद्धी नाही, त्याची कुप्रसिद्धी होते किंवा त्या गोष्टीला कलंकित असं समजलं. पण भगवंतांनी केलेली लीला जी आहे ही कशाही प्रकारे कलंकित नाही. आणि हे फक्त एक भक्तच जाणू शकतो ज्याने भगवंतांना शरणागत केलेला आहे. त्यामुळे भगवंतांना जसं आहे तसं समजणं. म्हणूनच वारंवार काय सांगितलंय आपण मागेही पाहिलं, जन्मकर्मचे मे दिव्यम एवं यो वेती तत्वतः, किंवा हा जो श्लोक आहे ज्याच्यामध्ये वर्णन करण्यात आले की भगवंतांच्या ज्या लीला आहेत त्यांना व्यवस्थितपणे समजणं गरजेचं आहे. जेव्हा त्या व्यवस्थितपणे समजून त्या व्यवस्थितपणे आपण समजू त्यावेळेस कसल्याही प्रकारचं आपल्याला हे होणार नाहीये, त्याचं चुकीच्या गोष्टी लाभणार नाहीयेत. तद ब्रह्मदर्शनम एवं जन्मानि कर्माणि हृत्करसरुंजस्य वर्तती स्म कवयो वेदभूयानी. इथे सांगण्यात आलेले की कशा प्रकारे एकच सॉरी हा जन्मभूमी भूयं भगवतो य एत प्रयतो नर सायं प्राप गुह्यंती भक्ता दुःखग्रामम दुःखग्रामम उद्विमच्यते. म्हणजे दुःखग्राम जे आहे त्याचा पूर्णपणे नाश होणार आहे. आणि त्यामुळे भगवंतांचा जन्म आणि कर्म याला तत्वतः जाणणं गरजेचं आहे. जेव्हा हे तत्वतः जाणतो त्यावेळेस त्याला कुठल्याही लीला निष्कलंकित आहेत, त्या कुठल्याही लीला ज्या आहेत त्या कलंकित नाही आहेत हे आपल्याला समजतं. त्यापुढे भगवंतांचं हे पहिल्यांदा अमोघ लीला म्हणून वर्णन करण्यात आलेलं आहे. पहिलं वर्णन आले भगवंतांचं अमोघ लीला. त्याच्यानंतर पुढे सांगण्यात आलेले की कशा प्रकारे भगवंत जे आहेत हे सृजत्य वतंती न सज्जतेस्मिन, जे भगवंत आहेत हे उत्पन्न करतात, अवती पालन करतात, आणि सज्जते म्हणजे त्याचा संहार करतात. न सज्जते सृजती अवती अति अति सृजती अवती अति असं वर्णन करून सांगितलं की भगवंत तुम्हीच जे आहेत हे निर्माते आहात, पालन करते आहात, आणि तुमच्याद्वारे संहार होत असतो. हे भगवंतांचा आणखीन विशेष जो गुण आहे त्या गुणाचंही वर्णन करण्यात आलं. त्यानंतर भगवंत तुम्ही प्रत्येकाच्या हृदयामध्ये सर्व भूतेषु अंतहिते, तुम्ही जे आहेत हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करणारे आहेत, म्हणजे भगवंत परमात्मा आहेत. पुढे भगवंत जे आहेत हे आत्मतंत्र हा शब्द वापरलाय की तुम्ही जे आहात हा स्वराट आहे. जसं स्वराट शब्द ज्यात भगवंत पूर्णपणे स्वतंत्र आहेत, तशाच प्रकारे भगवंत जे आहेत हे पूर्णपणे इंडिपेंडेंट आहेत, कुणाच्याही प्रभावित येत नाहीत. आत्मतंत्र ते कुठल्याही कोणाच्याही प्रभावात येत नाहीत. त्याचबरोबर षड वर्गिकम हा शब्द जो वापरलाय त्याच्यामध्ये भगवंत तुमच्यामध्ये षड ऐश्वर्य तुमच्याकडे आहेत, 6 प्रकारचे ऐश्वर्य जे आहेत हे तुमच्याकडे आहेत याचंही गुणगान करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर षड गुणेशु हाही महत्वाचा शब्द आहे. भगवंतांचं नाव ऋषिकेश आहे, तशाच प्रकारे भगवंतांचं इथे नाव षड गुणेशु आहे, जे सर्व इंद्रियांचे स्वामी आहेत. ऋषिकेश जो शब्द आहे तशाच प्रकारे ऋषिकेश म्हणजे जे इंद्रियांचे स्वामी आहेत, तशाच प्रकारे जे 6 षड गुणेशु जे आहेत त्या 6 इंद्रियांचे स्वामी. 6 इंद्रिय कोणते? इथे जे षड गुणेशु सांगितलं त्यातले 6 इंद्रिय कुठले? आपण तर 5च इंद्रिय पाहिलेले आहेत. 6वं हरे इंद्रिय कृष्ण मन आहे. गुरुजी. 6वं इंद्रिय मन आहे. 6वं इंद्रिय मन आहे, बरोबर. तर 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्यानंतर 6वं इंद्रिय जे आहे हे मन. अशा 6ही इंद्रियांवरती, या विशेष करून ह्या 6 इंद्रियांवरती नियंत्रण असणं अतिशय गरजेचं आहे.
आणि ह्या सर्व इंद्रियांचे स्वामी जे आहेत षडगुणेषु, ते म्हणजे भगवंत आहेत. अशा प्रकारे भगवंतांच्या ज्या गुण आहेत त्यांचं वर्णन करण्यात आलेले. अमोघ लीला, षडवर्गिकम, षडगुणेषु, आत्मतंत्र, सर्व भूतेषु अंतर्हित, तुम्ही प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून स्थित आहात. अशा प्रकारे या श्लोकात भगवंतांचे जे विशेष गुण आहेत त्यांचं वर्णन करण्यात आले. ठीक आहे, कोणाला काही विचारायचं 35 आणि 36 श्लोकाबद्दल? ठीक आहे, आपण पुढे जाऊया. श्लोक क्रमांक 37. न चास्य कश्चिन पुनेन धातुरवेति जंतु कमुनीश ऊती नामानि रूपाणि मनोवचोभिः संतन्त्वतो नटचर्यमिवाज्ञ. तर इथे या गोष्टीचं वर्णन एवढं छान होतंय की भगवंतांचं वर्णन करण्यात आलेलं आहे आधीच्या पहिल्या 35व्या श्लोकात. त्यानंतर भगवंतांचे जे गुण आहेत त्या गुणांचीही चर्चा करण्यात आलेली आहे. पण दुर्भाग्याने जे अल्पबुद्धीचे व्यक्ती असतात, जे मूर्ख व्यक्ती असतात, त्यांना भगवंत कोण आहेत हे समजणं शक्य होत नाही. भगवंतांच्या कशा प्रकारे त्यांचे कार्य आहे, त्यांची लीला आहे, त्यांचं नाव आहे, त्यांचं रूप आहे, या ज्या आहेत हे अज्ञानी लोकांना किंवा अल्पबुद्धीच्या लोकांना कधीही समजू शकत नाही. तशाच प्रकारे ते कधीही ह्या गोष्टीला स्वीकार करू शकत नाहीत किंवा ते या गोष्टीला अशाही प्रकारे पाहू शकत नाही की हा जो एक सुंदर एक नाटक चाललेलं आहे, त्या नाटिकेमध्ये जो कलाकार आहे, तो कलाकार जो आहे हा इतक्या उत्कृष्टरित्या सगळ्या गोष्टी पार पडतोय, हेही त्या प्रकारच्या गोष्टी समजू शकत नाही. हे दुर्भाग्य आहे की जे अल्पज्ञ व्यक्ती आहेत, अल्पज्ञानी व्यक्ती आहेत, हे या गोष्टीला समजू शकत नाहीत. भाषांतर. मूर्ख मनुष्य आपल्या अल्पज्ञानाने नाटकातील नटाप्रमाणे अभिनय करणाऱ्या भगवंतांच्या रूपांचे, नामाचे, कर्माचे दिव्यत्व जाणू शकत नाही. तसेच या गोष्टी त्यांना तर्कातून व शब्दांनी व्यक्त करता येत नाही. जसं भगवंत जे आहेत त्यांचे त्या आध्यात्मिक जगतामध्ये भगवंत जे आहेत त्यांच्या सर्व लीला ज्या आहेत हे योग मायाशक्तीच्या अधीनतेमध्ये आहेत. जेव्हा आपण सांगतो योग मायाशक्ती, भगवंतांच्या मायाशक्तीचं वर्णन करण्यात येतं. अंतरंग शक्ती, बहिरंग शक्ती, ज्याला महामाया जी बहिरंग शक्ती आहे आणि अंतरंग शक्ती म्हणजे योगमाया. ते या योगमायेचं वर्णन करताना श्रीपाद वल्लभाचार्य जे आहेत खूप छान प्रकारे सांगतात की योगमाया जी आहे ही 2 प्रकारची आणखी. ही आहे स्वजन मोहिनी आणि स्वमोहिनी. ही माया जी आहे ही स्वमोहिनी आहे आणि स्वजन मोहिनी. तर स्वमोहिनी म्हणजे काय? ही माया जी आहे इतकी विशेष आहे की ती भगवंतांनाही विसर पडून देते की ते कोण आहेत. म्हणजे भगवंत स्वतः जेव्हा काही लीला करायला येतात ते त्या लीलेमध्ये त्या स्वमोहिनी मायाच्या म्हणजे योगमायाच्या शक्तीमध्ये स्वतःच जे पूर्ण पुरुषोत्तम रूप आहे किंवा जे जे अतिशय प्रभावशाली व्यक्ती आहेत हे सगळं विसरून जातात. भगवंत आता वरच्या ज्या गुणांचं वर्णन केलं ते विसरून जातात आणि त्या लीलेमध्ये एवढे प्रदान करतात की ते स्वतःला ते एक लहान बालक समजतात आणि ते जातात, मैया मैया मुझे कुछ खाना दो, मुझे भूक लगी, किंवा मैया मैया किंवा बाकी गोपमित्रांबरोबर कुस्ती खेळतात. कुस्ती खेळत असताना श्रीधामाबरोबर नेहमी हारतात. मग तिथे ते सांगू शकतात ना, श्रीधामा मी कोण आहे, मी या सर्व सृष्टीचा पालन करता, संहार करता, निर्माता आहे, असं कुठेही नाही. ते स्वमोहिनी मायेच्या प्रभावात किंवा स्वमोहिनी मायेबरोबर ही योगमायेच्या ह्या लीला प्रदर्शन करताना भगवंत एक उत्कृष्ट कलाकार म्हणून कार्य करतात. तिथे एखाद्या नाटकाचा जसा उत्कृष्ट कलाकार म्हणजे अमुक अमुक व्यक्ती आहे, तो नाटकामध्ये हनुमान म्हणतो, पण तो जेव्हा जागा भरपूर नाटकामध्ये आहे. तो जेव्हा नाटकामध्ये हनुमान बनतो तर त्यावेळेस पूर्णपणे त्या हनुमानाच्या लीलेमध्ये जातो. मग तो उठतो, तो पळतो, तो जातो आणि संजीवनी वटी घेऊन येतो. त्यानंतर बऱ्याच काही गोष्टी करतो. नाटक झाल्यानंतर पुन्हा तो साधारण वस्त्र घालतो आणि तो साधारण नेहमीचा जो व्यक्ती असतो तसा असतो. पण मग तो नाटकामध्ये गेल्यानंतर म्हणेल की बाबा मी जो आहे तोच आहे, मी तो इंजिनियर आहे आणि मी गृहस्थ आहे आणि मी बाबा माझी 4 मुलं, असं नाटकात सांगितल्यानंतर ते नाटक योग्य होणारच नाही. तर अशा प्रकारे भगवंत कोणतंही कार्य करत असताना अतिशय उत्कृष्ट कलाकार म्हणून कार्य करतो आणि हे कलाकाराचं कार्य करताना त्याला स्वमोहिनी माया म्हणतात. दुसरी जी आहे ही स्वजन मोहिनी माया आहे. त्या स्वजन मोहिनी माया म्हणजे काय की स्वजन जे त्यांचे जन आहेत, म्हणजे भगवंतांचे जे स्वजन आहेत, भगवंतांचे जे प्रिय, जे निकटचे पार्षद आहेत, भगवंतांच्या निकट नेहमी लीलेमध्ये असतात,
त्यांच्यावरती सुद्धा योगमायाचा प्रभाव असा असतो की ते भगवंत आहेत ही गोष्ट ते विसरून जातात. जेव्हा भगवंतांनी मुखमंडल आपलं मुख उघडलं आणि ते उघडल्यानंतर जेव्हा यशोदा माईला त्या मुखमंडलामध्ये पूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन झालं आणि ब्रह्मांडाचं दर्शन झाल्यानंतर तिला वाटलं, अरे हे कोण आहे, हे विष्णू आहे स्वतः, हे भगवंत आहेत. आणि त्यानंतर त्या स्वजन मोहिमाईचा प्रभाव एवढा लगेच झाला की यशोदाबाई सर्व काही गोष्टी विसरून गेली आणि परत आपल्या बाळाला जवळ घेऊन त्याला दूध पाजायला लागली. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की भगवंत जेव्हा इथे येतात भौतिक जगतामध्ये कुठल्याही लीला करतात, त्या लीला ज्या आहेत ह्या इतक्या उत्कृष्ट प्रकारे करतात की त्याला कोणीही समजू शकणार नाही. पण जेव्हा भगवंत ह्या लीला करतात उत्कृष्ट प्रकारे एखाद्या कलाकाराला, जो मूर्ख व्यक्ती आहे, जो अल्पज्ञानी आहे, अल्पज्ञ व्यक्ती आहे, तो त्या गोष्टीला समजू शकत नाही. आणि त्यामुळे अशा व्यक्तीला भगवंतांचे गुण, रूप, नाम या गोष्टी कधीही समजत नाहीत. हे त्याचं दुर्भाग्य आहे. तो मूर्ख मनुष्य आपल्या अल्पज्ञानाने नाटकातील नटाप्रमाणे अभिनय करणाऱ्या भगवंतांचे रूपाचे, नामाचे, कर्माचे दिव्य तो जाणू शकत नाही. तसेच या गोष्टी त्यांना तर्कातून व शब्दांनी व्यक्त करता येत नाही. त्यामुळे हा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये भगवंतांचं हे वर्णन करण्यात येत आहे, हे फार महत्वाचं आहे आणि प्रत्येकाने भगवंतांचं भक्त बनणं गरजेचं आहे. आणि हे भक्त बनल्यानंतर हे वर्णन तो अतिशय आनंदाने त्याचा स्वाद घेऊ शकतो. पण हाच जर व्यक्ती नास्तिक असेल किंवा तो भगवंतांचा विरोध करत असेल किंवा स्वतःला भगवंत मानण्यासारखं महापाप करत असेल, तर तो व्यक्ती जो आहे ह्या दिव्य गोष्टींना तो मुक्त होतो. ह्या दिव्य गोष्टी त्याला प्राप्त होणार नाही, हा दिव्य आनंद त्याला प्राप्त होणार नाही. ठीक आहे. तात्पर्य असं कोणी? प्राजक्ता जगताप माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंड. तात्पर्य: कोणीही परमसत्याचे दिव्य स्वरूप यथायोग्य रीतीने वर्णन करू शकत नाही. म्हणून परमसत्य मन आणि शब्दांच्या पलीकडे आहे असे म्हटले आहे. असे असताना देखील काही अल्पज्ञानी लोक आपल्या अपुऱ्या मानसिक तर्काने व त्यांच्या लीलांच्या सदोष वर्णनांद्वारे परमसत्याला समजून घेण्याची इच्छा करतात. भगवंतांची कार्ये, अवतरण, अंतर्धान, नामे, रूप, धाम, परिकर, व्यक्तित्व इत्यादी सर्व काही रहस्यपूर्ण असून सामान्य माणसाला ते समजणे कठीण आहे. दोन प्रकारचे भौतिकवादी आहेत, सकामकर्मी आणि अनुभववादी. सकामकर्मी लोकांना स्पष्टतः परमसत्याविषयी कोणतीही माहिती नसते आणि तार्किक लोक सकाम कर्मात निराश झाल्यावर परमसत्याकडे उन्मुख होतात आणि मानसिक तर्काने त्याला जाणण्याचा प्रयत्न करतात. जादूगाराची हातचलाखी मुलांसाठी एक रहस्य आहे, असे या सर्व लोकांकरता परमसत्य एक रहस्य आहे. परमेश्वराच्या या रहस्याने फसल्यामुळे अभक्त मग ते सकाम कर्मात आणि मानसिक तर्कात कितीही दक्ष असोत, नेहमीच अज्ञात असतात. अशा मर्यादित ज्ञानाने ते दिव्यत्वाच्या रहस्यात प्रवेश करण्यास असमर्थ असतात. मानसिक तर्कवादी हे स्थूल भौतिकवाद्यांपेक्षा किंवा सकामकर्मी लोकांपेक्षा थोडे अधिक प्रगत असतात, परंतु ते सुद्धा मायेच्या बंधनात असल्यामुळे असे गृहीत धरतात की ज्याला नामरूप कार्य आहेत ते भौतिक शक्तीने निर्माण झाले आहे. त्यांच्या दृष्टीने अप्राकृत तत्व हे नाम रूप कर्मरहित असे आहे. असे मानसिक तार्किक भगवंतांच्या दिव्य नाम रूपाला लौकिक नामरूपाप्रमाणे मानतात. ते वस्तुतः अज्ञानात आहेत. अशा अल्पज्ञ लोकांना भगवंतांचे खरे रूप जाणता येणे शक्य नाही. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे भगवंत भौतिक जगात असतात तेव्हा सुद्धा नेहमी आपल्या दिव्य स्थितीत असतात. परंतु अज्ञानी लोकांना असे वाटते की ते या जगातील एक श्रेष्ठ व्यक्ती आहेत आणि अशा रीतीने मायाशक्तीने संभ्रमात पडून ते चुकीच्या मार्गाने जातात. हरे कृष्ण. तर आपण श्रेष्ठ नाहीये, भगवंत जे आहेत हे श्रेष्ठ आहेत आणि त्यामुळे मायाशक्तीच्या या प्रभावात आपण येणं योग्य नाही. ठीक आहे. श्लोक क्रमांक 38. आता आपल्याला इथे सुत गोस्वामी जे आहेत हे दाखवत आहेत की कशा प्रकारे भगवंत जे आहेत हे अतिशय शक्तिशाली आहेत. सवेद धातू पदवीं प्रपस्य दुरंत वीर्यस्य रथांग पाने यो मायया संतत
यानुवृत्त्या भजेत तत्पाद सरोजजंघम. जे रथांगपाणी भगवंतांच्या चरण कमलांची निष्कपट अनुकूलन भावाने अखंड सेवा करतात, ते त्या विश्वाच्या निर्मात्याची महिमा, शक्ती आणि दिव्यत्व पूर्णपणाने जाणतात. सवेदम धातू पदसी प्रपस्य दुरंत वीर्यनी रथांगपाणी. इथे भगवंतांचं एक गुणगान करण्यात आलेले आहे. भगवंतांचं नाव आहे रथांगपाणी किंवा भगवंतांना रथांगपाणी आणि सारंगपाणी हे भगवंतांचं नाव आहे. सर्वांना आपल्याला माहिती आहे रथांगपाणी आणि सारंगपाणीची लीला. अशा प्रकारे भगवंतांनी रथांगपाणी म्हणजे रथाचं जे चक्र आहे ते उचलून जे आहे जे धावतायत, ज्यांनी धारण केलेलं आहे ते रथाचं चक्र, ते म्हणजे रथांगपाणी. त्याच रथाच्या चक्राचं नाव आहे त्याला सारंग असंही म्हणतात. सारंगपाणी म्हणजे जे असं जे रथाचं जे चक्र आहे, रथाचं जे चाक आहे, म्हणजे ज्यांनी धारण केलेलं आहे ते भगवंत. असे रथांगपाणी भगवंत भगवंतांच्या चरण कमलांचे निष्कपट अनुकूल भावाने अखंड सेवा करतात, ते या विश्वाच्या निर्मात्याची महिमा, शक्ती आणि दिव्यत्व पूर्णपणे जाणतात. अशा प्रकारे भगवंतांची सेवा केल्यानंतर जे विशेष आहेत, जे शक्तिशाली आहेत, जे प्रभावशाली आहेत, अशा भगवंतांची जेव्हा सेवा केल्यानंतर, आणि ती कशा प्रकारची सेवा, निष्कपट भावाने, निष्कपट अनुकूल भावाने, अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम, तशाच प्रकारे अनुकूल भावाने सेवा करणं अतिशय गरजेचं आहे. प्रतिकूल भावाने सेवा करून, प्रतिकूल भावाने स्मरण करून किंवा त्यांच्याशी शत्रुत्व, त्यांच्याशी ह्या गोष्टी करून काही फायदा नाहीये. त्यामुळे भगवंतांची महिमा, शक्ती जी आहे ही व्यवस्थितपणे त्या व्यक्तीला समजणार नाहीये. तर अनुकूल भावाने व्यक्तीने भगवंतांची सेवा करणं गरजेचं आहे. तर निष्कपट अनुकूल भावाने भगवंतांची सेवा केल्यानंतर त्याला विश्वाचे जे निर्मात्याची जी महिमा आहे, शक्ती आहे आणि दिव्यत्व आहे हे पूर्णत्वाने तो जाणू शकतो. इथे संतत हा शब्द आहे. अनुवृत्त्या संततया अनुवृत्त्या भजेत हे शब्द महत्वाचे या श्लोकामध्ये. संततया म्हणजे याच्यात निरंतर असं सांगितलं प्रभुपादांनी. सतत सतत जे आहे, कसल्याही प्रकारचा खंड न पडता निरंतर होणारी सेवा आहे ती. आणि अनुवृत्तया म्हणजे अनुकूल भावाने, अतिशय निष्कपट अनुकूल भाव जो आहे, या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. आणि जो व्यक्ती असं करतो तो जो भगवंतांची महिमा, शक्ती आणि भगवंतांचं दिव्यत्व जे आहे विशेषपणे तो पूर्णपणे जाणू शकतो. तात्पर्य वाचव. महेश भाऊ, कोण असे तात्पर्य? हरे कृष्ण. केवळ शुद्ध भक्तांनाच भगवान श्रीकृष्णाचे दिव्य नाम, रूप, कर्म जाणून घेता येते. कारण ते सकाम कर्मे आणि मानसिक तर्क यातून पूर्णपणे मुक्त झालेले असतात. शुद्ध भक्तांचा भगवंताच्या ठिकाणी शुद्ध सेवाभाव असल्याने अनन्य भक्तीच्या बदल्यात कोणत्याही व्यक्तिगत लाभाची त्यांना कामना नसते. ते स्वयंस्फूर्तीने सर्वतोभावे अखंडपणे भगवंताची सेवा करतात. भगवंताच्या सृष्टीतील प्रत्येक जण प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे भगवंताची सेवा करीत असतो. या परमेश्वरी नियमाला कोणीही अपवाद नाही. भगवंताच्या माईक शक्तीच्या प्रभावाने अप्रत्यक्षपणे सेवा करणारे भगवंताची प्रतिकूल भावाने सेवा करीत असतात. परंतु जे परमेश्वराच्या प्रेमी प्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्षपणे सेवा करतात, ते अनुकूल भावाने सेवा करीत असतात. असे अनुकूल भावाने सेवा करणारे सेवक भगवत भक्त म्हणून ओळखले जातात. असे भक्त भगवत कृपेने दिव्यत्वात प्रवेश करतात, परंतु तार्किक नेहमी अंधकारातच राहतात. भक्त भगवंताच्या स्वाभाविक स्नेहाने प्रेममय भक्तीत अखंडपणे निमग्न असतात. त्यामुळे भगवंत स्वतः शुद्ध भक्ताला साक्षात्काराच्या मार्गावर मार्गदर्शन करतात. हेच परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्याचे रहस्य आहे. काम्य कर्म परायणाला आणि तर्क ही तेथे जाण्याची योग्यता नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इथे पुन्हा भगवंतांच्या काही गुणांचं वर्णन करण्यात आलेलं आहे आणि विशेष करून सांगितलंय भगवंतांच्या चरण कमलाची निष्कपट भावाने निरंतर सेवा करणारा व्यक्ती जो आहे हा भगवंतांच्या दिव्यला समजू शकतो. तिथे धातू हा शब्द आलाय. सवेद धातूम पदवी परस्य. तर धातू हा शब्द जो आहे तो म्हणजे निर्माता आहे. त्यानंतर पुढे वर्णन आलंय अमायया, आडपडदा न ठेवता प्रभुपाद भाषांतर करतात त्याचं, की कशाही प्रकारचं
रिझर्वेशन नाही, कसल्याही प्रकारचं आडपडदा हा शब्द वापरलाय. आणखीन काय शब्द त्याच्यासाठी? कसल्याही प्रकारची मनामध्ये भ्रमित अशी काही एक संकल्पना नाही आहे, किंवा त्यांना टाळणं असं नाही आहे कसल्याही प्रकारचं. तर अमायया हा शब्द आहे. त्यानंतर संततया, निरंतर, अनुवृत्तस्य, अनुकूल भावाने, हे शब्द महत्वाचं आहे. आणि या सर्व गोष्टीत काय करणं गरजेचं आहे? भजेत. भजेत म्हणजे सेवा करतात. भज हा शब्द जो आहे त्याचा अर्थ आहे, भज धातू जो आहे याचा अर्थ आहे ही प्रेममय सेवा, डिवोशनल सर्व्हिस, भक्तिमय सेवा. भज म्हणजे भक्तिमय सेवा. आणि त्यामुळेच प्रभुपादांनी भक्ती या शब्दाचा अर्थ जो आहे हा डिवोशनल सर्व्हिस सांगितली. प्रेममय सेवा जी आहे, भक्तिमय सेवा जी आहे ती सांगण्यात आलेली आहे. तर इथे योग्य त्या प्रेमी भक्तांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला भगवंतांची सेवा करायची आहे. हे जेव्हा आपण भगवंताची सेवा अशा प्रेमी भक्तांच्या मार्गदर्शनाखाली करू, तर त्यावेळेस नक्कीच आपण या भगवंतांचं दिव्यत्व जे आहे हे व्यवस्थितपणे जाणू शकू. हे सांगितल्यानंतर श्लोक क्रमांक 39 मध्ये इथे सुत गोस्वामी जे आहेत हे नैमिषारण्यातले जे साधू आहेत, जे संत आहेत, सगळे ऋषीमुनी आहेत, त्यांचं गुणगान करतात. त्यांनी विचारलेले जे प्रश्न आहेत ते अतिशय योग्य प्रकारचे प्रश्न असं सांगतात. यासाठी विश्वाचक्र ठाकूर फार छान प्रकारे सांगतात की का बरं असं मध्येच सुत गोस्वामी का बरं म्हणतात की तुम्ही विचारलेले प्रश्न आहे, तुम्ही विचारलेली जी शंका आहे ती अतिशय योग्य आहे, तुम्ही 6 प्रश्न विचारले ते फार उत्तम आहेत असं का म्हणतात? कारण आतापर्यंत आपण पाहिलं की भक्ती आणि भगवंत यांचं गुणगान होत आहे. तशा प्रकारे कृष्ण जे आहेत हे अवतारी आहेत आणि सर्व अवतारांचे स्रोत आहे, आणि त्या कृष्णांच्या प्रती आपल्याला भक्ती करणं गरजेचं आहे. मग भक्ती करण्यामध्ये काय, त्यांचं आपण वर्णन पाहिलं, त्यांच्याबद्दल चिंतन केलं, किंवा त्यांचं जे गुण आहेत त्या गुणांचं वर्णन पाहिलं, ह्या सगळ्या गोष्टी पाहत भगवंतांचं निरंतर सेवा करण्याचं महात्मा ऐकलं, तर अशा प्रकारे व्यक्ती जो आहे आणि भक्तियोगात लागणं गरजेचं आहे. मग हे ऐकल्यानंतर निमिषातले बरेचसे साधू संत जे आहेत, जे ब्रह्मवादाचं पालन करत होते, किंवा जे अष्टांग योगात होते, किंवा बाकीच्या दुसऱ्या कुठल्या मार्गांवरती होते, त्यांना त्या गोष्टीची फार खंत वाटायला लागली की अरे आपण आतापर्यंत भक्तियोगाची महिमाच जाणली नाही, भक्तियोग समजलेलं नाहीये. आणि त्यामुळे त्यांची सांत्वना करण्यासाठी इथे सुत गोस्वामी जे आहेत ते भागवतातून या गोष्टीचं वर्णन करत सांगतायत की तुम्ही विचारलेले जे प्रश्न आहेत ते अतिशय उत्तम आहेत. श्लोक क्रमांक 39. अथेय धन्या भगवंत इथं यद्वासुदेव देवे अखिल लोकनाथे कुर्वन्ति सर्वात्मार्थ भावं न यत्र भूय परिवर्त उग्र. मनुष्य या जगात अशा प्रकारच्या जिज्ञासा करूनच धन्य होतो आणि पूर्ण ज्ञानवान होतो, कारण अशा जिज्ञासांमुळे जो सर्व लोकांचा स्वामी आहे त्या भगवंतांच्या ठिकाणी दिव्य प्रेमभावाची त्याला प्रेरणा होते, आणि जन्म व मृत्यू यांच्या भयंकर पुनरावृत्तीतून त्याला पूर्ण उद्धाराची 100% हमी मिळते. अशा प्रकारे त्या व्यक्तीला जे आहे इथे पूर्णपणे त्याचा पुनर्जन्म होणार नाहीये, पूर्ण उद्धाराची जी त्याला हमी जी आहे, त्याला जी शाश्वती जी आहे ती प्राप्त होते. तर त्यामुळे अशा प्रकारच्या जिज्ञासा करणं गरजेचं आहे. त्याला आपण म्हणतो अथातो ब्रह्म जिज्ञासा, परमसत्याबद्दलची जिज्ञासा ही अतिशय महत्वाची आहे. पण दुर्भाग्याने आपण परमसत्याची जिज्ञासा सोडून बाकी दुसऱ्या भयंकर जिज्ञासा करत असतो. त्यामुळे आपल्याला असं भगवंतांबद्दल जिज्ञासा करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला भगवंतांच्या प्रती जे प्रेम आहे ते प्राप्त होणार आहे. मनुष्य या जगात अशा प्रकारच्या जिज्ञासा करून धन्य होतो आणि अपूर्ण ज्ञानवान होतो, कारण अशा जिज्ञासामुळे तो सर्व लोकांचा स्वामी आहे आणि त्या जगाच्या भगवंतांच्या ठिकाणी दिव्य प्रेमभावाची त्याला प्रेरणा होते. अशा प्रकारे त्याच्या हृदयामध्ये प्रेम जे आहे, कृष्ण प्रेम आहे, हे जागृत होतं आणि त्यानंतर तो पुन्हा त्याची जन्ममृत्यूची जी चक्र आहे त्यातून तो मुक्त होतो. त्याची 100% हमी जी आहे इथे देण्यात आलेली आहे. त्यामुळे या गोष्टीवरती आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. हे सांगितल्यानंतर की तुम्ही विचारलेले प्रश्न जे आहेत हे अतिशय उत्तम आहेत, हे सांगितल्यानंतर सुत गोस्वामी पुढे भागवत ग्रंथ जो आहे, श्रीमद भागवतम हा ग्रंथ जो आहे त्याचं गुणगान करत आहेत की कशा प्रकारे हा ग्रंथ जो आहे श्रीमद भागवतम हा अतिशय विशेष आहे. जसं सुखदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराजांचा संवाद सुत गोस्वामींनी ऐकला होता, आणि त्या सुत गोस्वामींना भागवताचं वर्णन करा हे इथे थोडक्यात सर्व शौनक ऋषी आहेत, या सर्व ऋषीमुनींनी इथे वर्णन करण्याची विनंती केलेली आहे. आणि त्यामुळे तुम्ही विचारलेले प्रश्नही महत्वाचे आहेत आणि त्याचं उत्तर हे भागवतात आहे, आणि त्यामुळे भागवत ग्रंथ जो आहे श्रीमद भागवतम जो आहे हेही अतिशय महान असा
ग्रंथ आहे. आपण पाहिलं की कशा प्रकारे 18वा जो श्लोक होता तो जो आहे हा पूर्ण श्रीमद भागवताचा प्रमुख आहे, मुख्य श्लोक आहे, ज्याला परिभाष सूत्र असं म्हणलं जातं. तशाच प्रकारे इथे 28वा श्लोक आहे 1:3:28 हा जो आहे याला परिभाषा सूत्र म्हणतात. तशाच प्रकारे सर्व ग्रंथ जे आहेत त्या सर्व ग्रंथांमध्ये श्रीमद भागवतम जे आहे हे सध्या सर्वात प्रमुख शिरोमणी असं महान ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त भगवंतांचं गुणगान झालेलं आहे पूर्णपणे. आणि त्यामुळे व्यासदेवांसारखे महान साहित्यिक अवतार जे आहेत भगवंतांचे तेही अतिशय प्रसन्न झालेले आहेत. आणि अशा प्रकारे हा ग्रंथ जो आहे हा सर्वांना अतिशय प्रसन्न करणार आहे, ज्याला भगवंतांचा वाङ्मयाचा अवतार किंवा साहित्यिक अवतार असंही म्हणलं जातं. त्यामुळे हा ग्रंथ जो आहे हा विशेष आहे. पाहूया आपण श्लोक क्रमांक 40. श्लोक क्रमांक 40 ते 44 मध्ये श्रीमद भागवताचा गुणगान इथे सुत गोस्वामी करत आहे. इदं भागवत नाम पुराणं ब्रह्मस्ति इदं भागवत नाम पुराणं ब्रह्म संहितं उत्तम श्लोक चरितं चकार भगवान ऋषि निःश्रेयसाय लोकस्य धन्यं स्वस्तनयं महत्. हे श्रीमद भागवतम पुराण म्हणजे भगवंतांच्या वाङ्मयीन अवतार आहे. हे श्रीमद भागवतम जे आहे हे भगवंतांचं वाङ्मयीन अवतार आहे आणि त्याची रचना भगवत अवतार श्रील व्यासदेवांनी केली आहे. तर साहित्यिक अवतार जे आहेत श्रील व्यासदेव त्यांनी केली आहे आणि सर्व लोकांचे परम कल्याण हाच त्यांचा उद्देश आहे. या पूर्ण भागवताचा उद्देश जो आहे हा सर्वांचं परम कल्याण होण्यासाठी आहे. आणि हा पहिला प्रश्न जो आहे हा ऋषीमुनींनी विचारलेला असतो गोस्वामींना की या पूर्ण भौतिक जगतातील जीवात्मा जे आहे त्यांच्या कल्याणासाठी कोणता योग्य मार्ग आहे, तर तो आहे म्हणजे भागवत मार्ग. त्यामुळे हा भागवत ग्रंथ जो आहे हा परम कल्याणाचा उद्देश आहे. हे सर्वथा यशस्वी आहे, पूर्ण आनंदमय आहे आणि परिपूर्ण आहे. तर भगवंतांपासून आलेले हे जे भागवतम आहे हे अतिशय आनंदमय आणि परिपूर्ण आहे. आणि अशा परिपूर्ण आणि आनंदमय भागवतामध्ये आपल्याला रुची घेणं अतिशय गरजेचं आहे. तर आपण पाहिलं कशा प्रकारे भागवतम जे आहे हे ब्रह्मसंहितम हे जे आहे भगवंतांचं वाङ्मय अवतार आहे. संमिमितम. त्यानंतर पुढचा आहे उत्तम श्लोक चरितम. हे जे आहे याच्यामध्ये उत्तम श्लोक वार्तया असे सुद्धा वर्णन येतं. तशाच प्रकारे उत्तम श्लोक व चरितम म्हणजे भगवंतांचं जे चरित आहे ते उत्तम श्लोकांद्वारे वर्णन करण्यात आले. किंवा उत्तम श्लोक वार्ता म्हणजे भगवंतांच्या बद्दल जे आहे ही उत्तम श्लोक वार्ता किंवा उत्तम श्लोक चरित आहे हे भगवंतांबद्दलच असू शकतं, कारण ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे. आणि अशा पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांबद्दल जे हे उत्तम वर्णन करण्यात आलेलं आहे ते पूर्ण आहे, विशेष आहे. ज्याच्यामध्ये भगवंतांच्या कार्यांचं सुंदर रूपाने वर्णन करण्यात आलेलं आहे. चक्र भगवान ऋषी हे ऋषी जे आहेत ऋषी व्यासदेव यांनी याचं लिखाण ह्या भगवत अवतार श्री व्यासदेवांनी ह्याचं लिखाण केलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे जे आहे हे निःश्रेयस्य लोकस्य लोकांसाठी अतिशय श्रेयस्कर, लोकांसाठी अतिशय आनंद प्रदान करणारा आणि सर्वांसाठी अतिशय महत्वाचा असं ग्रंथ आहे. आणि त्यामुळे हा ग्रंथ जो आहे धन्य, हा ग्रंथ जो आहे पूर्ण यशस्वी होणार आहे. स्वस्तनम हे पूर्ण आनंदमय आहे. आणि महत म्हणजे हा ग्रंथ जो आहे हा परिपूर्ण ग्रंथ आहे. ठीक आहे, हा ग्रंथ परिपूर्ण आहे, अतिशय आनंद प्रदान करणारा आहे. हा ग्रंथ जो आहे हा पूर्ण यश प्रदान करणारा आहे. पूर्णपणे हा ग्रंथ सुद्धा स्वतः यशस्वी आहे. हे व्यासदेवांनी लिखाण केलेलं सुंदरसं काव्य सुंदरसं ग्रंथ आहे. त्याचबरोबर हा ग्रंथ जो आहे हा सर्वांसाठी श्रेयस्कर आहे, अतिशय हितकारक आहे. ह्याच्यामध्ये सर्व भगवंतांच्या लीलांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर ब्रह्मसंहितम की हा जो आहे हा भगवंत श्रीकृष्णाचा वाङ्मयी अवतार आहे. तात्पर्य वाचा पहिल्या काही ओळी. हरे कृष्ण प्रभू दंडवत. हे भागवत पुराण म्हणजे तात्पर्य भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी अशी घोषणा केली आहे की भागवत हे सर्व वैदिक ज्ञानाचे आणि इतिहासाचे निष्कलंक असे निरूपण आहे. भगवंताशी ज्यांचा प्रत्यक्ष संबंध आहे अशा महान भक्तांचे इतिहास त्यात निवडलेले आहेत.
भागवत हा भगवान श्रीकृष्णाचा वाङ्मय अवतार आहे आणि म्हणून भागवत हे भगवान श्रीकृष्णापासून भिन्न नाही. आपण ज्याप्रमाणे आदराने भगवंतांची पूजा करतो त्याप्रमाणे भागवताची आदराने पूजा केली पाहिजे. त्यामुळे आपल्याला भागवताचे अध्ययन करून परमेश्वराचा कृपा प्रसाद प्राप्त करणे शक्य आहे. जसे भगवंत प्रकाशमय, आनंदमय आणि परिपूर्ण आहेत तसे भागवत देखील आहे. पारदर्शी आध्यात्मिक गुरूंच्या माध्यमाने भागवताचे अध्ययन करून आपण परब्रह्म भगवान श्रीकृष्णांचा दिव्य प्रकाश पूर्णपणे प्राप्त करू शकतो. जे यात्रेकरू भगवंताच्या दर्शनाला पुरीला येत असतात त्यांना श्री स्वरूप दामोदर गोस्वामी कोणसा श्री चैतन्य महाप्रभूंचे सेवक भक्त भागवंताकडून भागवताचे अध्ययन करण्याचा उपाय सांगत. भक्त भागवत हा आत्मसाक्षात्कारी प्रामाणिक गुरु आहे आणि केवळ त्यांच्याद्वारेच मनुष्य भागवताचे पाठ समजू शकतो, त्यातील इच्छित लाभ प्राप्त होतो. भगवंताच्या व्यक्तिगत उपस्थितीने जो लाभ मिळणे शक्य असते तो सर्व लाभ भागवताच्या अध्ययनाने आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आपण ज्या दिव्य कृपा प्रसादाची अपेक्षा भगवंतांच्या प्रत्यक्ष संबंधातून करतो तो सर्व कृपा प्रसाद आपणाला भागवताच्या अध्ययनाने प्राप्त होतो. हरे कृष्ण दंड. अशा प्रकारे भागवताची कृपा जी आहे ही आपल्याला प्राप्त होऊ शकते आणि ह्या कृपा प्रसादाची श्रीमद भागवत भगवंतांचा जो कृपा प्रसाद आहे हा सुद्धा या श्रीमद भागवताच्या अध्ययनाने प्राप्त होऊ शकतो. भगवंतांच्या प्रसादाबद्दल म्हणजे कृपा प्रसाद म्हणजे कृपा, या कृपेबद्दल भगवद्गीतेतला एक श्लोक आहे, कोणी सांगू शकेल? प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्तोपजायते. पुढे नाही आठवते. अजून कोणाला येतोय? बरोबर सांगितलं. तर जसे इथे सांगण्यात कृपा सांगतायत की भगवंतांचा कृपा प्रसादाने हा भागवतातून प्राप्त होऊ शकतो. तर या ग्रंथांद्वारे भगवंतांचा कृपा प्रसाद प्राप्त होणार आहे आणि हा कृपा प्रसाद प्राप्त झाल्यानंतर प्रसादे सर्व दुःखांना हानिरस्तोपजायते, अशा प्रकारे भगवंतांचा प्रसाद प्राप्त झाल्यानंतर म्हणजे कृपा प्राप्त झाल्यानंतर सर्व दुःख जे आहेत त्यांचं पूर्णपणे हानी होणार आहे आणि ह्या दुःखांची ज्यावेळेस हानी होईल त्यावेळेस हानिरस्तोपजायते म्हणजे सर्व दुःख जे आहेत ते पूर्णपणे नाहीसे होणार आहेत. आणि जेव्हा हे दुःख नाहीसे होतील त्यानंतर काय होणार आहे? प्रसन्न चेतना हा त्या व्यक्तीला जी आहे ही प्रसन्न चेतना प्राप्त होणार आहे. तर ही प्रसन्न चेतना प्राप्त करणं आपल्याला फार महत्वाचं आहे आणि ही प्रसन्न चेतना जी आहे त्या व्यक्तीला प्राप्त होणार. आपल्याला माहिती आहे प्रभुपाद नेहमी सांगायचे की आपल्याला कृष्ण भावना भावित व्हायचंय. तर कृष्ण भावना भावित होण्यासाठी आपली चेतना जी आहे ही प्रसन्न होणं गरजेचं आहे. किंवा कृष्ण भावना भावित होणं म्हणजे आपली चेतना पूर्णपणे प्रसन्न चेतना होणं हेही आहे. तर ही प्रसन्न चेतना केव्हा प्राप्त होणार आहे व्यक्तीला? जेव्हा त्याला भगवंतांची कृपा प्राप्त होणार आहे. आणि भगवंतांची कृपा प्राप्त करायची असेल तर त्या व्यक्तीला जे आहे भगवंतांची योग्य प्रकारे भक्ती करणं हे अतिशय महत्वाचं आहे. जेव्हा तो भगवंतांची योग्य प्रकारे भक्ती करेल तर त्यावेळेस त्याच्या जीवनातले सर्व दुःख दूर होतील आणि त्याला जी आहे ही प्रसन्न चेतना जी आहे ही प्राप्त होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे भगवंतांची कृपा जी आहे ही महत्वाची, ही कृपा जी आहे श्रीमद भागवतातून प्राप्त होणार आहे. प्रसन्न चेतना हा असो बुद्धी परिवशिवतिष्ठते आणि त्या व्यक्तीची बुद्धी जी आहे ही पूर्णपणे स्थिर होणार आहे. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची प्रज्ञा जी आहे बुद्धी जी आहे ही स्थित होणार आहे. आणि त्यामुळे भगवंतांची कृपा जी आहे ही फार महत्वाची आणि ही कृपा जी आहे ही श्रीमद भागवताच्या अध्ययनातून प्राप्त होणार आहे. तर त्यामुळे आपण हा श्रीमद भागवताच्या हा जो अध्ययन आता सध्या करत आहोत या अध्ययनातून नक्कीच आपल्याला प्रसन्न चेतना प्राप्त होणार आहे, दुःख नाहीसे होणार आहेत, आपली बुद्धी जी आहे ही स्थिर होणार आहे आणि अशा स्थिर बुद्धीने आपण लवकरात लवकर भगवंतांच्या दिव्य रूपांना समजू शकणार आहे, भगवंतांच्या दिव्यत्वाला समजू शकणार आहे आणि भगवंतांना आपण अतिशय भगवंतांप्रतीचे प्रेम आहे ते आपल्याला नक्कीच प्राप्त होणार आहे. तर त्यामुळे हे जे शास्त्र आहे हा जो ग्रंथ आहे तो अतिशय विशेष आहे आणि हा भगवंतांचा वाङ्मय अवतार असल्यामुळे हे जे आहे हे सर्व शास्त्रातला शिरोमणी आहे, सर्व शास्त्रातलं प्रमुख आहे किंवा सर्व शास्त्रांचा जो सार आहे, सर्व वेदांत सार ही श्रीमद भागवत विषयते जेव्हा सांगतात तर सर्व वेदांचा सर्व शास्त्रांचा सार जे आहे हे श्रीमद भागवत आणि या गोष्टीवरती आपला दृढ विश्वास असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण दृढ विश्वासाने आपण पुढे जाऊ
त्यास नक्कीच आपल्याला कृष्णप्रेम हे प्राप्त होणार म्हणजे होणारच. ही विशेषता आहे श्रीमद भागवताची. पुढे सुखदेव गोस्वामी जे आहेत त्यांनी त्यांचं तो वर्णन आलेलं आहे. श्लोक क्रमांक 42. तदिदं ग्राहयामास सुतमात्मवतां वरं सर्ववेद इतिहासानां सारं समृद्धम्. सर्व वैदिक साहित्य आणि विश्वाचा इतिहास याचे उत्तम सार संग्रह करून, इथे जसं सांगत होतो की सर्व वेदांत सारम ही, तशा प्रकारे सर्व वेद आणि सर्व इतिहास आहेत त्यांचं सार जे आहे हे श्रीमद भागवतम आहे. ह्या सगळ्यांचा सारांचा संग्रह करून, पूर्ण ह्या साराचा संग्रह करून श्री व्यासदेवांनी आत्मसाक्षात्कारी जणांमध्ये सन्माननीय अशा आपल्या पुत्राला त्याचे अध्ययन करविले. इथे सुखदेव गोस्वामींबद्दल इथे विशेष सुत गोस्वामी जे आहेत वर्णन करतायत, आपल्या गुरूंचं वर्णन करतायत आणि कशा प्रकारे ही एक जी परंपरा चालू झालेली त्या परंपरेचंही वर्णन करतायत की कशा प्रकारे हे ज्ञान जे आहे हे सुखदेव गोस्वामींना त्यांचे पिता श्रील व्यासदेवांनी दिलं. आपल्याला माहिती आहे सुखदेव गोस्वामी जे आहे हे बऱ्याच कालावधीसाठी आपल्या आईच्या गर्भातून बाहेर येत नव्हते. जेव्हा भगवंतांनी शाश्वती दिली की तुम्ही मायेत पडणार नाही, तेव्हा त्यांनी बाहेर येण्याचा निर्णय केला. मग अशा प्रकारे 16 वर्षानंतर बाहेर आल्यानंतर ते 16 वर्षाचे मोठे युवक अशा रूपामध्ये झाले आणि त्यांनी लगेच तशाच परिस्थितीमध्ये नग्न अवस्थेमध्ये ते जे आहेत हे घर सोडून चालायला लागले. आणि त्यावेळेस व्यासदेवांना वाटलं की अरे सत्यम परम धीमी, मी अजून जरा ब्रह्म काहीतरी दिलेलं नाहीये, उपनयन केलं नाहीये, याला काहीतरी करणं गरजेचं आहे, काहीतरी संदेश देणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस श्रीमद भागवतातील काही महत्वाचे श्लोक जे आहेत किंवा श्रीमद भागवताचं गुणगान जे आहे हे व्यासदेवांनी करायला सुरुवात केली. पुढे सुखदेव गोस्वामी जंगलात चालत होते, मागून व्यासदेव जे आहेत ह्या श्लोकांचं वर्णन करत होते आणि हे श्लोक जे आहेत तशा प्रकारे पुढे तुम्ही पर्वतावरती गेल्यानंतर इको होतो, हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल असं इकोच होतं. अशा प्रकारे तिथे जो आहे हा इको झाला, ह्या सगळ्या गोष्टींचा हा आवाज जो आहे हा सुखदेव गोस्वामींच्या कानावरती पडला आणि त्यांना हे भागवताचं ज्ञान जे आहे हे तिथे ग्रहण झालं. आणि भागवताचं ज्ञान ग्रहण झाल्यानंतर काय वर्णन करण्यात आलंय की सर्व सन्माननीय जनांमध्ये, आत्मसाक्षात्कारी जनांमध्ये सन्माननीय अशा आपल्या पुत्राला तसे त्यांनी अध्ययन करवले. अशा प्रकारे इथे श्रीमद भागवताचं अध्ययन जे आहे हे त्यांनी करून दिलं होतं, याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तात्पर्य असं हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. येस तात्पर्य: अल्पबुद्धीचे लोक बुद्धांच्या काळापासून किंवा इसवी सनापूर्वी 600 वर्षापासून जो जगाचा इतिहास आहे तो मानतात आणि या काळापूर्वीचे धर्मग्रंथात सांगितलेले सर्व इतिहास म्हणजे काल्पनिक कथा आहेत असे समजतात. परंतु हे सत्य नाही. पुराण आणि महाभारत इत्यादींमध्ये वर्णन केलेल्या सर्व कथा म्हणजे प्रत्यक्ष इतिहास आहे. हा इतिहास या लोकातीलच नाही तर ब्रह्मांडातील लक्षावधी ग्रह लोकांचा आहे. कधी कधी काही लोकांना या जगाच्या पलीकडील लोकांचा इतिहास अविश्वसनीय वाटतो, परंतु त्यांना हे माहीत नाही की निरनिराळे ग्रहलोक सर्व दृष्टीने समान नाहीत आणि म्हणून इतर ग्रहलोकातून मिळालेल्या ज्या काही ऐतिहासिक सत्य गोष्टी आहेत त्या या लोकातील अनुभवांशी जुळत नाहीत. भिन्न लोकातील भिन्न परिस्थितीचा विचार करून तसेच काळ आणि घटना यांचाही जर विचार केला तर पौराणिक कथा काहीच आश्चर्यजनक नाहीत, तसेच या कथा काल्पनिकही नाहीत. आपण हे नीतिवचन लक्षात ठेवले पाहिजे की एका प्राण्याचे अन्न दुसऱ्या प्राण्याचे विष असते. म्हणून पौराणिक कथा आणि पौराणिक इतिहास हे काल्पनिक आहेत असे सांगून नाकारता येत नाही. श्री व्यासदेवांसारखे महान ऋषी स्वतःच्या साहित्यात काहीतरी काल्पनिक कथा घालणारच नाहीत. भागवतामध्ये भिन्न भिन्न ग्रह लोकांच्या इतिहासातून सत्यकथा निवडलेल्या आहेत आणि त्यांचे वर्णन केले आहे. म्हणून सर्व आध्यात्मिक अधिकृत व्यक्तींनी भागवत हे महापुराण असल्याचे मान्य केले आहे. या इतिहासाचे विशेष महत्त्व हे आहे की तो सर्व इतिहास निराळ्या काळातील असून
गीतेनुसार भगवंतांनी ज्या लीला केल्या आहेत त्या लीलांशी संबंधित आहेत. श्री शुकदेव गोस्वामींनी हे आत्मानुभवी जीवांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्यांनी आपल्या पित्यापासून श्री व्यासदेवापासून हे भागवत पुराण अभ्यासाचा विषय म्हणून ग्रहण केले आहे. श्री व्यासदेव महान अधिकारी व्यक्ती आहेत आणि भागवताची विषयवस्तू फार महत्त्वाची असल्याने त्यांनी भागवताचा संदेश प्रथमतः श्री शुकदेव गोस्वामी यांना दिला. भागवताची तुलना दुधाच्या सायीशी केली आहे. वैदिक साहित्य हे ज्ञानरूपी दुधाच्या सागरासारखे आहे. साय आणि लोणी हे दुधाचे अत्यंत स्वादिष्ट सारतत्व आहे. त्याचप्रमाणे भागवत हे वैदिक वाङ्मयाचे सार आहे. भगवंत आणि त्यांचे भक्त यांच्या मधुर आदर्शपूर्ण अशा अनेक चरित्रांनी भागवत परिपूर्ण आहे. तथापि भागवताचा संदेश अविश्वासू, नास्तिक आणि व्यावसायिक कथाकारांपासून ग्रहण करण्यात काही लाभ नाही, कारण असे लोक सामान्य लोकांमध्ये भागवताचा वापर एक व्यवसाय म्हणून करतात. भागवत लीला शुकदेव गोस्वामींना प्रदान करण्यात आले आणि त्यांना अशा व्यापाराशी काही कर्तव्य नव्हते. त्यांनी भागवताचा व्यापार करून कुटुंबाच्या पालनपोषणाचा खर्च भागवायचा नव्हता, म्हणून भागवताचे ग्रहण श्री शुकदेव गोस्वामींच्या प्रतिनिधीकडून करायला हवे. असा प्रतिनिधी कौटुंबिक दायित्वातून मुक्त आणि संन्यासी असावा. दूध हे निसंशय उत्कृष्ट व पोषक आहे, मात्र सर्पाच्या मुखाचा स्पर्श झाल्यावर ते पोषक राहत नाही, तर मृत्यूला कारणीभूत होते. म्हणून जे लोक पूर्णपणे वैष्णव आचारांचे पालन करीत नाहीत त्यांनी या भागवत पुराणाचा व्यवसाय बनवू नये आणि अनेक श्रोत्यांच्या आध्यात्मिक मृत्यूचे कारण बनू नये. भगवद्गीतेत भगवान म्हणतात की सर्व वेदांचा हेतू मला जाणणे हाच आहे. भागवत पुराण संकलित ज्ञानाच्या रूपाने श्रीकृष्णच आहेत, म्हणून या वेदांचे सार आहे. भगवान श्रीकृष्णासंबंधी सर्व काळातील सर्व ऐतिहासिक घटनांचा त्यात समावेश आहे. वास्तविकपणे भागवत संपूर्ण इतिहासाचे उत्तम सारतत्व आहे. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. तर इथे जे आहे अशा प्रकारे श्रीमद भागवतम जे आहे सर्व वेदांत सार, सर्व वेदेही सनानम सारम सारम समुद्रतम, हे श्रीमद भागवतम जे आहे हे सर्व वैदिक शास्त्रांचे सार आहेत, विशेष सार आहे. आणि हे सुखदेव गोस्वामींच्या मुखातून जे आहे हे भागवत बोलण्यात आलेलं आहे. आणि हे जे आहे आत्मवत परम आहे, हे जे आहे आत्मसाक्षात्कारापर्यंत व्यक्तीला घेऊन जाणार आहे. त्यानंतर श्लोक क्रमांक 42 आहे. इथे सुखदेव गोस्वामींकडून हे भागवत बोललं गेलं याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. सतु संशा वयामास हरे कृष्ण प्रभूजी. यस माताजी. ते तिथे खाली सांगितलेलं आहे 143 पानावर की एका प्राण्याचे अन्न दुसऱ्या प्राण्याचे विष असते. पण आपण तर ते जीवस्य जीवनामध्ये तर अन्न साखळी ती बघितलेली. मग ते अन्न साखळीचं वर्णन नाहीये इथे. सांगण्यात आलेलं आहे की काही जणांसाठी जे अन्न आहे हे अमृतासमान आहे, त्यांना जर प्रेरणा देणं, त्यांना शक्ती प्रदान करणार असू शकतं, आणि तेच अन्न दुसऱ्यासाठी विष असू शकतं. तर अशा ह्या गोष्टीचं वर्णन करण्यात आलेलं आहे इथे. वर्णन इथे कोणाची शृंखलेचं वर्णन करण्यात आलेलं नाही, साखळीचं वर्णन करण्यात आलेलं नाहीये. तसं नाही, मग ते उदाहरण का बरं दिलेलं आहे तिथे असं? आपल्याला त्याच्यात प्रश्न आहे तो, म्हणून विचारलं. हो हो हो, मला कळते. इथे प्रभुपाद काय सांगतात, हे दूध हे निसंशय उत्कृष्ट आणि पोषक आहे, पण सर्पाच्या मुखाचा स्पर्श झाल्यावर ते पोषक राहत नाही. सर्प जो आहे त्याचं वर्णन जे आहे हे जे अश्रद्धाळू, अज्ञ, अल्पज्ञ किंवा विशेष करून भगवंतांचे जे मत्सर, त्यांच्यामध्ये मत्सर आहे, भगवंतांच्या वतीचं जे कशा प्रकारचे अपराध करतात, अशा व्यक्तींनी जेव्हा श्रीमद भागवताला स्पर्श करतात, हे अमृतासमाने दूध आहे, पण हे जेव्हा अशा व्यक्ती त्याला स्पर्श करतात ते विषामध्ये त्याचं पदार्पण होतं. तर त्या गोष्टीला समजून सांगताना म्हणजे बरेच असे व्यक्ती आहेत, आजकाल तर बरेच मायावादी जे आहेत हेही भागवतावरती कथन करण्यात आले. कधी मायावादी जे आहेत हे भागवत ग्रंथावरती कथन करायचे नाही, किंवा असे भरपूर व्यक्ती जे आहेत हे भागवत जे आहे हे स्वतःला पैसे कमवायचं काहीतरी माध्यम आहे म्हणून त्याचा वापर करतात. तर त्यामुळे
अशा अशा वेळेस जो व्यक्ती अशा काही गोष्टी म्हणजे दूध जे आहे हे पोषक आहे कोणासाठी, पण ते दुसऱ्या कोणाचा तरी स्पर्श होतो म्हणून ते जे आहे हे विष झालेलं आहे. सर्पाचा जेव्हा स्पर्श होतो ते विष झालेलं आहे. अशा विषाचं जर ग्रहण केल्यानंतर त्या समोरच्या व्यक्तीला अतिशय घातक आहे. किंवा भागवत जो आहे याला एक पोषक म्हणून आपलं पोषण व्हावं म्हणून उपयोग करणं गरजेचं आहे भौतिक भक्तीमध्ये. पण बऱ्याच वेळा दुर्भाग्याने बरेचसे व्यक्ती जे आहेत हे स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी, आता पोषण जो शब्द आहे हा पोषण म्हणजे स्वतःच्या आत्म्याच्या पोषणासाठीच्या बद्दल बोलतोय, पण शारीरिक उदरनिर्वाहासाठी करणं अयोग्य आहे. तर त्यामुळे एखाद्यासाठी ते अन्न असेल जे पोषण आहे, पण तेच दुसऱ्यासाठी ते विष ठरतं, कारण तो स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी वापरतोय. आणि उदरनिर्वाहासाठी जेव्हा भागवताचा आश्रय घेतो तर त्याला भागवतातून कसलीही कृपा प्राप्त होणार नाही, भगवंतांची कृपा प्राप्त होणार नाहीये, त्याचं जीवन जे आहे हे योग्य ठरणार नाहीये, त्याचं जीवन जे आहे हे घातक ठरणार आहे. इनफॅक्ट तो जो आहे हा जन्ममृत्यूचे चक्र वाढवणार आहे, ते विष घेऊन जो आहे हा स्वतःला त्रासच देणार आहे, स्वतःचा नाशच करून घेणार आहे. त्यामुळे असं इथे या गोष्टीचं वर्णन करण्यात आलंय. बरं बरं, आलं लक्षात. पुढे सुखदेव गोस्वामी बोलतात, स तु संशयामास महाराजं परीक्षितं प्रायोपविष्ट गंगायां परित्रीं परमर्षिभिः. श्री व्यासदेवांचे पुत्र सुखदेव गोस्वामी यांनी हे भागवत पुराण आपल्यानंतर गंगेच्या किनाऱ्यावर ऋषींसमवेत अन्नपानाविना आमरण उपोषणास बसलेल्या सम्राट परीक्षितांना ऐकवले. तर परीक्षित महाराजांना शाप मिळाला होता. परीक्षित महाराज जे आहेत हे सर्व काही सोडून आले होते, तरीही ते सम्राट होते, पृथ्वीचे सम्राट होते, पण त्यांनी सर्व काही सोडलं आणि ते गंगेच्या किनारी येऊन बसले होते. गंगेच्या किनारी येऊन बसल्यानंतर तिथे सुखदेव गोस्वामी आले आणि सुखदेव गोस्वामींनी हे भागवत पुराण जे आहे याचं वर्णन जे आहे हे इथे करण्यात आलं होतं. तर इथे काही विद्वान जे आहेत ह्या गोष्टीचं वर्णन करतात की ही गंगा नसून यमुना आहे आणि या यमुनेच्या किनाऱ्यावरती विशेष करून जे कृष्ण आहेत, वासुदेव जे आहेत त्यांचं वर्णन करण्यात आलं. आणि त्यासाठी ते तर्क लावतात की हस्तिनापूर जे आहे हे यमुनेच्या किनाऱ्यावरती. जर अजूनही तुम्ही पाहिलं तर दिल्ली, ज्याला आत्ताची जी दिल्ली आहे ती यमुनेच्या किनाऱ्यावरती आहे, ज्याला हस्तिनापूर असं म्हटलं जातं. तर हस्तिनापूर जे आहे हे यमुनेच्या किनाऱ्यावर, आणि परीक्षित महाराज म्हणजे हस्तिनापूरमध्ये त्यांची राजधानी होती. तर आपल्या राजधानीतून बाहेर निघाल्यानंतर कुठली नदी होती? ती यमुना होती. त्यामुळे काही विद्वान जे आहेत हे सांगतात की ही यमुना होती, पण इथे वर्णन जे आलेलं आहे हे गंगायाम हा शब्द आलेला आहे. ते गंगेच्या किनारी सर्व ऋषीमुनी जमा झाले होते, तिथे परीक्षित महाराज पोहोचले आणि त्यानंतर सुखदेव गोस्वामी पोहोचले. सर्वांनी सुखदेव गोस्वामींना विनंती केली की कृपया तुम्ही आसनावरती बसा. त्या व्यासासनावरती बसून सुखदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना 7 दिवस 7 रात्र काहीही खाता न पिता अमरण उपोषण असं सांगितलं आहे की त्यांनी जे आहे जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत भगवंतांचं गुणांचं हे सुंदर लीलाचं वर्णन जे आहे इथे केलेलं आहे. इथे अशा प्रकारे सुखदेव गोस्वामींचं वर्णन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर अतिशय महत्वाचा श्लोक जो आहे हा येतो श्लोक क्रमांक 43 मध्ये. हा श्लोक क्रमांक 43 जो आहे हे जे आहे हा आपण जे 6 प्रश्न पाहिले त्यातला शेवटचा जो 6वा प्रश्न आहे की बाबा भगवंत कृष्ण जे आहेत ते जेव्हा आध्यात्मिक जगतात निघून गेले, ते जेव्हा आध्यात्मिक जगतात निघून गेल्यानंतर धर्माने कोणाचा आश्रय घेतला हा प्रश्न आपण पाहिलाय. प्रश्न क्रमांक 6 आठवतो सर्वांना? प्रश्न क्रमांक 6 मध्ये की धर्माचा आश्रय कोणी घेतला याचं उत्तर जे आहे हे ह्या 43 श्लोकामध्ये देण्यात आलेलं आहे. कृष्णे स्वधाम उपगते धर्मज्ञानादिभिः सह कलौ नष्ट दृशामेष पुराणार्को उधनोदितः. हे भागवत पुराण सूर्याप्रमाणे तेजस्वी असून भगवान श्रीकृष्णाने स्वधामात गमन केल्यानंतर लगेच त्याचा उदय झालेला आहे. या कलियुगात घनदाट अज्ञानरूपी अंधकाराने दृष्टीहीन झालेल्या लोकांना या पुराणापासून प्रकाश प्राप्त होईल. तर धर्माने कोणाचा आश्रय घेतला? कृष्णे स्वधाम उपगते धर्म ज्ञानादिभिः भगवंत जे आहेत हे जे आहेत हे आपल्या स्वधामात निघून गेले. भगवंत जे आहेत हे आपल्या स्वधामी निघून गेले. जेव्हा भगवंत जे आहे हे स्वधामी निघून गेल्यानंतर जे जे तत्व आहे, धर्म आहे, धार्मिक तत्व जे आहे, कृष्ण भक्ती जे आहे
यांनी कोणाचा आश्रय घेतला? यांनी श्रीमद भागवताचा आश्रय घेतला. तर हे श्रीमद भागवतम जे आहे हे भगवंतांचं जे वाङ्मयी रूप आहे, अवतार आहे, हे अतिशय करुणामयी, अतिशय कृपाळू आहे. तर जसे भगवंत जे आहेत हे स्वधामी निघून गेले, गोलोकवृंदावर निघून गेले, सर्व लीला संपवून करून द्वापरयुगातल्या कलियुगाची सुरुवात झाली आणि कलियुगाच्या सुरुवातीच लगेच हे श्रीमद भागवतम जे आहे हे त्याचा उदय झाला, हे प्रकट झालं. तर हे भागवत पुराण जे आहे हे सूर्यासमान तेजस्वी आहे. पुराण अर्क हा शब्द आलेला आहे. पुराण अर्क ते पुराण रूपी सूर्यासमान आहे. आणि अधुना उदित हे जे आहे हे उदित झालेलं आहे. जसा सूर्य प्रकट होतो तशा प्रकारे हे ज्ञान जे आहे हे सूर्य, हे भागवत जे आहे हे प्रकट झालेलं आहे. आणि हे कधी प्रकट झालंय? कृष्ण स्वधाम उपगते, जेव्हा भगवंत कृष्ण जे आहे ते स्वधामात निघून गेले. आणि जेव्हा कसे गेले? धर्म, ज्ञान इत्यादींसह भगवंत निघून गेले. तर त्यावेळेस ही धार्मिक तत्व जे आहेत त्यांनी कोणाचा आश्रय घेतला? या धार्मिक तत्वांनी श्रीमद भागवताचा आश्रय घेतला, असं इथे सांगितलंय. हे भागवत पुराण सूर्याप्रमाणे तेजस्वी असून भगवान श्रीकृष्णाने स्वधामात गमन केल्यानंतर लगेच त्यांचा उदय झालेला आहे. आणि या कलियुगातल्या घनदाट अज्ञान रूपी कलो नष्ट दृशामेश, हे दृष्ट असलेले कलियुग आहे, या कलियुगाच्या अज्ञान रूपी अंधकारातल्या दृष्टहीन झालेल्या लोकांना या पुराणापासून प्रकाश प्राप्त होणार आहे. तर जिथे सूर्य येतो तिथून अंधकार दूर होतो. तशाच प्रकारे श्रीमद भागवताचा सूर्य आहे त्याला आपल्या जीवनात आणल्यानंतर आपल्या जीवनाचा जो अंधकार आहे तो पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे. तात्पर्य, भगवान श्रीकृष्णांचे शाश्वत धाम किंवा निवास आहे. तेथे ते आपले शाश्वत पार्षद परिकर यांच्या समोर सदैव आनंदात निमग्न असतात. त्यांचे शाश्वत धाम हे त्यांच्या अंतरंग शक्तीचा अभिव्यक्ती आहे. तर भौतिक जगत आहे बहिर शक्तीचं प्रकटीकरण आहे. जेव्हा ते भौतिक जगतात अवतीर्ण होतात तेव्हा ते आपल्या अंतरंग शक्तीतील सर्व परिकरांसह स्वतःला प्रकट करतात. त्या शक्तीला आत्ममाया असं म्हणतात. तर योगमाया जी आहे याला आत्ममाया असंही म्हटलं जातं. भगवद्गीतेतील भगवान म्हणतात की ते स्वतःच्या आत्ममायाने अवतीर्ण होतात, म्हणून त्यांचे दिव्य रूप, नाम, यश, लवाजम, निवासस्थान इत्यादी ही जड वस्तूंची निर्मिती नाही, ही भौतिक निर्मिती नाही. ते पतित जीवांच्या उद्धारार्थ आणि उद्धारार्थ आणि त्यांनी स्वतः प्रत्यक्षात केलेल्या धर्मतत्वांची पुनर्स्थापना करण्यासाठी याप्रमाणे अवतीर्ण असतात. पुढे सांगितले, बद्ध जीव भौतिक शक्तीमध्ये फसलेले असल्यामुळे त्यांच्या जीवनाची ही तत्वे बहुधा माहीत नसतात. त्यातले बहुतेक लोक प्रायः पशुप्रमाणे आहार, निद्रा, भय, मैथून यात मग्न असतात. हे बहुतांश धार्मिकतेचे, अज्ञानाचे या मोक्षाच्या नुसत्या देखाव्याखाली इंद्रिय भोगात मग्न असतात. ते या कलियुगात तर आणखी अधिक अंध झालेले आहेत. कलियुगातील लोकसंख्या केवळ पशुजीवनाची राजेशाही सुधारित आवृत्ती आहे. पशुजीवनाची राजेशाही सुधारित आवृत्ती आहे. त्यांना आध्यात्मिक ज्ञानाशी किंवा भगवत भावनामय जीवनाशी काहीही करायचे नाही. ते इतके अंध असतात की सूक्ष्म मन, बुद्धी, अहंकार यांच्या क्षेत्रांच्या पलीकडे ते पाहू शकत नाही. असे असले तरी त्यांना आपल्या ज्ञानातील आणि विज्ञानातील प्रगतीचा आणि भौतिक समृद्धीचा अतिशय अभिमान वाटतो. आणि जीवनाच्या परम उद्दिष्टाविषयीची दृष्टी पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे असे लोक वर्तमान देह सोडल्यानंतर लगेच कुत्रा, डुक्कर आणि पशुदेह प्राप्त होण्याचे संकट स्वतःवरती ओढून घेतात. त्यांनी विशिष्ट रीतीने पुढे सांगितले, कलियुगाच्या आगमनास सुरुवात ते शाश्वत धामात परतले. आपल्या उपस्थित त्यांनी आपल्या कार्याद्वारे सर्व गोष्टी प्रकट केल्या. भगवंतांनी विशिष्ट रीतीने भगवद्गीतेचा ज्ञानोपदेश केला आणि धार्मिक तत्वांचे ते जे अहन्मय सिद्धांत आहे त्या सर्वांचे निर्मूलन केले. या भौतिक जगतातून अंतर्धान होण्यापूर्वी त्यांनी नारद मुनींच्या महर्षी व्यासदेवांनी श्रीमद भागवताची रचना करण्याची शक्ती प्रदान केली. आणि अशा प्रकारे भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम हे दोन्ही ग्रंथ या युगातील ज्ञानांध लोकांना ज्ञान प्रकाश देणारे दीपच आहे. त्यामुळे आपल्या संप्रदायामध्ये विशेष करून भगवद्गीता आणि भागवतम ह्या दोन ग्रंथांवरती भार दिला जातो, कारण ते जे आहेत हे ज्ञानप्रकाश दीपाचे देणारे दीपच आहे. त्यामुळे आपणही श्रीमद भागवतम आणि भगवद्गीता याला
प्राधान्य देणं गरजेचं आहे, त्याच्यावरती जास्तीत जास्त भर देणं गरजेचं आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर श्लोक क्रमांक 44 हा जो आहे हा शेवटचा श्लोक आहे. याच्यामध्ये ही श्रीमद भागवतम जे आहे या भागवत परंपरेचं वर्णन करण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे भागवतम जे आहे हे कोणी वर्णन केलं, मग त्यानंतर कोणी शिकलं, त्यानंतर कोणी त्याला कोणाचे ते शिष्य झाले आणि कोणाकडून हे ज्ञान प्राप्त झालं याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे परंपरा जी आहे त्याचं थोडक्यात वर्णन जे आहे या श्लोक क्रमांक 44 मध्ये करण्यात आलेलं आहे. श्लोक क्रमांक 44 या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. तत्र कीर्तयतो विप्रशेभिरितेजसः अहं चाध्यं गमं तत्र निविष्टस्तद् अनुग्रहात् सोऽयं श्रावमिष्यामि यथाधीतं यथामती. हे विद्वान ब्राह्मणांनो, जेव्हा सुखदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांच्या उपस्थितीत श्रीमद भागवतम कथन केले तेथे मी एकाग्रतेने त्यांच्याकडून श्रवण केले. अशा प्रकारे त्यांच्या कृपेने मला महान समर्थ ऋषींकडून मी भागवताचे अध्ययन केले. आता तेच कथन मी जसे श्रवण केले आणि जितके मला समजले तितके ऐकवण्याचा प्रयत्न करीन. सांगतायत की अशा प्रकारे व्यासदेवांनी हे ज्ञान जे आहे हे नारद मुनींना प्राप्त सुखदेव गोस्वामींना दिलं. सुखदेव गोस्वामींनी हे ज्ञान जे आहे महाराज परीक्षितांना दिलं. त्याच सुखदेव गोस्वामींकडून सुत गोस्वामींनी ऐकलं आणि ह्याच सुत गोस्वामींचे पुढचे शिष्य जे आहेत हे नेहमी शरणातले संत आहेत, ऋषीमुनी आहेत, जे शौनक ऋषी म्हणून ओळखले जातात. या शौनक ऋषी जे आहेत हे पूर्ण ज्ञान जे आहेत ऐकतायत. तर व्यासदेव, सुखदेव गोस्वामी, सुत गोस्वामी, शौनक ऋषी अशी एक परंपरा आहे, किंवा व्यासदेव, सुखदेव गोस्वामी, महाराज परीक्षित अशी एक परंपरा जी आहे. तर इथे कीर्तयतम ते कथन करण्यात आले. तेव्हा कधी भगवंतांच्या कथा होतात त्याला कीर्तन असंही म्हटलं जातं. आणि हे कीर्तन जे आहे हे सुखदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांच्या उपस्थितीत केलं होतं. आणि हे जेव्हा उपस्थित केलं होतं त्यावेळेस एकाग्र चित्ताने मी त्याचं श्रवण केलं. त्यामुळे श्रवण जे आहे एकाग्र चित्ताने होणं फार गरजेचं आहे. आपलं बऱ्याच वेळा श्रवण जे आहे, ऑनलाईन श्रवण जे आहे हे बऱ्याचशा काही गोष्टी करत करत चालू असतं, ते एकाग्र चित्ताने चालू असतं. आणि याच्यातून आपण ह्या भागवत ग्रंथाला व्यवस्थित समजू शकणार नाहीये, किंवा भागवत ग्रंथाला आपण निग्लेक्ट करतोय, आपण त्याचा अवमान करतोय, हेही समजणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याला ध्यान देऊन करणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रभुपाद भागवतम स्वतः वारंवार गोष्टी सांगतात. नित्यम भागवत सेवया, आपण भागवताची नित्य प्रकारे सेवा करणं गरजेचं आहे. सेवामध्ये कसलेही हलगर्जीपणा आपल्याला चालत नाही. सेवा करत असताना कुठल्याही निष्काळजीपणा, कुठेही दुर्लक्ष आपण करत नाही, आपण एकाग्रपणे ती सेवा करतो. तर सेवा करताना थोडक्यात माताजी जे आहेत हे फुलांची, हारांची सेवा करतायत, आणि हारांची सेवा करताना जो रंग घ्यायचा आहे फुलांचा तो घ्यायचा, दिसत काहीतरी उचललं म्हणजे फुलाचं जे देठ आहे ते देठ सुईमध्ये टाकलं आणि फुल फेकून दिलं असं व्हायला नको. तर तो हार जो आहे ती सेवा व्यवस्थित होणार नाही. तशाच प्रकारे आपण हे भागवताचं श्रवण जे आहे हे एकाग्र चित्ताने करणं फार गरजेचं आहे. असं जेव्हा आपण एकाग्र चित्ताने हे श्रवण करू व्यवस्थितपणे, त्यावेळेस महान ऋषींची जी कृपा आहे ती आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि अशाच प्रकारे ही कृपा जी आहे मला प्राप्त झाली असं सुत गोस्वामी सांगतायत. आणि हे ज्ञान जे आहे हे मी तुम्हाला देण्याचा अतिशय नम्रपणे सांगताय. मी जे काही श्रवण केलं, मला जे काही समजले हे तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करत आहे. हे सुत गोस्वामींची नम्रताही दिसून येते. आणि कशा प्रकारे ही परंपरा जी आहे ही आली तेही आपल्याला समजतंय. आणि हे सर्व करत असताना एकाग्र चित्ताने श्रवण या गोष्टीवरती विशेष करून भार देण्यात आलेला आहे. तात्पर्य वाचा. हरे कृष्ण. दंडप्रभू. तात्पर्य. मनुष्याने श्री सुखदेव गोस्वामींसारख्या आत्मसाक्षात्कारी महापुरुषांकडून भागवताचे श्रवण केले तर तो निश्चितच भागवताच्या पृष्ठांमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो. म्हणूनच भागवताचे कथन करून विषय भोगासाठी धन मिळविणे हाच ज्याच्या जीवनाचा उद्देश आहे, अशा बनावट भाडोत्री कथावाचकांकडून कोणालाही भागवताचे अध्ययन करता येणे शक्य नाही. विषय भोगात गर्क असलेल्या लोकांच्या सहवासात कोणीही भागवत शिकणे शक्य नाही. तसेच भौतिक पांडित्याने भागवतातील श्लोकांचा अर्थ लावणाऱ्या तथाकथित पंडिताकडून कोणी भागवत शिकणे शक्य नाही. आणि हेच भागवताच्या अध्ययनाचे गुप्त रहस्य आहे. भागवताच्या पृष्ठात श्रीकृष्णांना पाहण्याची वास्तविक इच्छा असणाऱ्या
साधकाने शुकदेव गोस्वामींच्या प्रतिनिधींकडूनच भागवताचे अध्ययन करायला हवे, इतरांकडून नव्हे. हाच एक मार्ग आहे, अन्य कोणताही मार्ग नाही. सूत गोस्वामी हे शुकदेव गोस्वामींचे प्रामाणिक प्रतिनिधी आहेत, कारण त्यांना त्या महान विद्वान ब्राह्मणापासून मिळालेला संदेश सादर करण्याची इच्छा आहे. शुकदेव गोस्वामींनी त्यांच्या महान पित्याकडून ज्या प्रकारे भागवताचे श्रवण केले त्याच प्रकारे त्यांनी ते प्रस्तुत केले, आणि त्याचप्रमाणे सूत गोस्वामींनी शुकदेव गोस्वामींकडून भागवताचा जो संदेश ऐकला तोच ते यथारूपात सादर करीत आहेत. केवळ सामान्य श्रवण सर्व काही नाही, तर अतिशय ध्यानपूर्वक श्लोक अनुभवायला हवा. निविष्ट या शब्दाचा अर्थ सूत गोस्वामींनी स्वतःच्या कर्णरंध्राद्वारे भागवतामृताचे पान केले. भागवताचे ज्ञान मिळविण्याची हीच वास्तविक प्रक्रिया आहे. योग्य अशा अधिकारी व्यक्तींकडून एकाग्रतेने भागवताचे श्रवण केल्यानेच कोणीही भागवताच्या प्रत्येक पृष्ठात भगवान श्रीकृष्णांची उपस्थिती अनुभवू शकतो. येथे भागवत जाणण्याचे रहस्य सांगितले आहे. ज्याचे मन शुद्ध नाही तो एकाग्रतेने श्रवण करू शकत नाही. जो आपल्या कृतीने शुद्ध नाही तो मनानेही शुद्ध असू शकत नाही. आणि जो खाण्यात, झोपण्यात, संग्रहात, मैथुनात शुद्ध नाही त्याची कृत्येही शुद्ध असू शकत नाही. काही असले तरी भागवताचे योग्य व्यक्तीकडून श्रवण केले तर प्रारंभापासूनच कोणालाही भागवताच्या पृष्ठात भगवान श्रीकृष्णांचे साक्षात दर्शन होऊ शकते हे निश्चित. अशा रीतीने श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदातील अवतारी श्रीकृष्ण नामक 3ऱ्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अशा प्रकारे आपला 3रा अध्याय जो आहे हा पूर्ण झालेला आहे. श्रीमद भागवतम की जय. हरे कृष्ण प्रभूजी. यस. प्रभूजी, अहमन्य म्हणजे स्वतःला भगवंत समजणे का? सिद्धांत जो सांगितलाय 43 अध्यायामध्ये श्लोकात. 43 श्लोकामध्ये जे सांगितलंय ना अहमन्य सिद्धांत. 43 श्लोकात कुठे तात्पर्य सांगितलं असं म्हणता तुम्ही? हा, जे हे भगवद्गीतेचा ज्ञानोपदेश दिला आणि धार्मिक तत्वांचे जे अहमन्य सिद्धांत होते ते सर्वांचे निर्मूलन केले. बरोबर. जसं अहम गृहोपासना हा एक सिद्धांत आहे ज्याच्यामध्ये व्यक्ती जो आहे हा स्वतःचीच पूजा करतो. तशाच प्रकारे अहम म्हणजे मीच ब्रह्म आहे, मी सर्व काही आहे, हे जी भ्रांत धारणा आहे त्याचं जे आहे पूर्णपणे खंडन केलेलं आहे असं सांगतात. ठीक आहे. अजून कोणाला काही प्रश्न आहे? तशा प्रकारे आपण 3रा अध्याय जो आहे हा पूर्ण केलाय. आता आपण 4था अध्याय जो आहे याच्यामध्ये नारदांचं आगमन झालेलं आहे याचं वर्णन पाहणार आहोत. तर ह्याच्यामध्ये श्रीपाद नारद मुनी आहेत जे आपल्यासाठी सर्वात महान ऋषी आहेत. जसं मागे सांगितलं की नारद मुनींना कळीचा नारद समजणं चुकीचं आहे. नारद मुनी जे आहेत ते अतिशय महान आहेत. नारद मुनीचं वर्णन करताना मी हवेचे सुद्धा वर्णन दिलं होतं. वाहणारा जो वारा असतो तो ज्याप्रमाणे अग्नींना दूर करतो, अग्नी जे पेटते अग्नी असते ती विझून टाकतो, त्या प्रकारे नारद मुनी इतके महान ऋषी आहेत जे आपल्या हृदयात किंवा आपल्या जीवनात लागलेला जो संसार दाव आहे, त्या संसार दावाग्नी आहे, या संसार दावाग्नीला पूर्णपणे नष्ट करणारे आहे. नारद मुनी जे आहे ते जसं हव्याची वाराची जेव्हा झुळूक येते आपल्यावर सुगंधित असं फुलांचा सुवास जो आहे तो सर्व ठिकाणी दरवळतो. त्याचप्रमाणे नारद मुनी जेव्हा जिथे जिथे प्रवास करतात तिथे तिथे भगवंतांच्या भक्तीचा प्रचार प्रसार जो आहे हा सर्व ठिकाणी पोहोचतो. त्याच प्रकारे शिल्ल नारद मुनी जे आहेत हे यांचं वर्णन, हे सर्व वर्णन जे आहे हे कृष्णदास कविराज गोस्वामी करतात. ते सांगतात नारद मुनी जे आहेत हे जो हवा आहे ती जी आहे आपल्याला ऑक्सिजन देते, आणि ऑक्सिजन म्हणजे आपल्याला जे आहे प्राणवायू देते. तर तशाच प्रकारे नारद मुनी जे आहेत हे आपल्या भक्तिमय जीवनाचे प्राणवायू आहेत. भक्तिमय जीवनाचं प्राणवायू प्रदान करणारे महान ऋषीमुनी आहेत. आणि त्याचबरोबर जशा प्रकारे हवा जी आहे ही सर्व ठिकाणी असते, सर्व ठिकाणी उपस्थित असते हवा, तशाच प्रकारे नारद मुनी जे आहेत हे त्रिलोकात किंवा सर्व ठिकाणी उपस्थित आहेत. नारद मुनी जे आहेत हे वैकुंठातही प्रवेश करू शकतात किंवा सुतल, पातळ, तलातल, रसातल, महातल अशा लोकांमध्ये सुद्धा प्रवेश करतात. अशा ठिकाणी नारद मुनी जे आहेत हे इतर अत्र तत्र सर्वत्र आहेत. अशा प्रकारे हवा जी आहे ही सर्वत्र असते, तशा प्रकारे नारद मुनी सर्वत्र आहे. त्याचप्रकारे हवा जी आहे आपल्याबरोबर जो सुगंध सुवास जो आहे इथं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते. तशाच प्रकारे नारद मुनी आपल्यासोबत जो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातात त्यावेळेस ते जे आहेत हे
जे कृष्ण भक्ती जे आहे सर्व ठिकाणी घेऊन जातात. नारद मुनी जे आहेत, ज्या प्रकारे हवा आगन आहे ती पेटत्या दिव्याला विझू शकते, आगीला विझू शकते, तशाच प्रकारे नारद मुनी हे असे महान ऋषी आहेत जे आपल्या जीवनातल्या जो दावाग्नी आहे त्याला पूर्णपणे नष्ट करू शकतात. आणि त्याचबरोबर नारद मुनी जे आहेत हे आणखीन काय चौथं, सर्वत्र आहेत, सुगंध जसा दरवळतो तशा प्रकारे आहेत, जे अग्नी आहे त्याचा नाश करतात. आणि चौथं काय, आठवते कोणाला? प्राणवायू सांगितले. हा, नारद मुनी जे आहेत हे जसं आपल्या जीवनात आपल्याला ऑक्सिजनची गरज पडते, हवेची गरज पडते, तशाच प्रकारे नारद मुनी जे आहेत आपल्या भक्तिमय जीवनाचे प्राणवायू आहेत. तर असे नारद मुनी जे आहेत यांची कृपा जी आहे ही प्राप्त झाली आणि त्यानंतर व्यासदेवांनी हा ग्रंथ लिहिला. आणि त्यामुळे व्यासदेव जे आहेत हे वर्णन करतायत ह्या सर्व गोष्टींचं, कशा प्रकारे नारद मुनीचं आगमन झालं. आणि हा अध्याय जो आहे हा विशेष करून नारद मुनींसाठी इथे व्यासदेवांनी डेडिकेट केलेला आहे, समर्पित केलेला आहे. त्यामुळे हा चौथा अध्याय आहे. त्या चौथ्या अध्यायाचं कशा प्रकारे विभाजन होत आहे ते आपण पाहूयात. पहिले जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये शौनक ऋषी जे आहेत, जे अतिशय वयस्कर आहेत, अशा ह्या पूर्ण ज्या आता सध्याची साधूंची ऋषीमुनींची जी एकत्र हजारो ऋषीमुनी जे एकत्र आले त्यांचे जे लीडर आहेत ते शौनक ऋषी आहेत. आणि हे शौनक ऋषी जे आहेत कशा प्रकारे आपले गुरु सुत गोस्वामींचं गुणगान करतायत याचं पहिल्या 2 श्लोकात वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर शौनक ऋषी जे आहेत हे पुढे भागवताच्या इतिहासाची एन्क्वायरी करतात, ते प्रश्न विचारतात, जिज्ञासा करतात. तर श्लोक क्रमांक 1 ते श्लोक क्रमांक 13 मध्ये शौनक ऋषी जे आहेत यांनी प्रश्न विचारलेले आहेत. आणखीन त्याच्यात विशेष करून भागवताबद्दलचे प्रश्न विचारलेले आहेत. 1 ते 13 जे आहेत शौनक ऋषींचे प्रश्न आहेत. पुढे त्यानंतर श्लोक क्रमांक 14 ते श्लोक क्रमांक 25 जे आहे त्याच्यामध्ये व्यासदेव जे आहेत त्यांनी कशा प्रकारे वेदांचं विभाजन केलेलं आहे याच्याबद्दल वर्णन केलंय. श्लोक क्रमांक 26 ते श्लोक क्रमांक 31 जे आहेत त्याच्यामध्ये व्यासदेवांचं जे दुःखद जीवन होतं, व्यासदेव जे आहेत ते अतिशय नाराज अवस्थेमध्ये होते आणि त्यात ते स्वतःच मननस्मिरण करून माझ्या नाराजगीचं कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यानंतर तिथे श्लोक क्रमांक 32 ते 33 मध्ये आपण पाहतो की नारद मुनी जे आहेत ते व्यासदेवांना भेटतात आणि व्यासदेवांना भेटल्यानंतर ते जे आहे ते व्यासदेवांना अतिशय महत्वाचा संदेश देत आहेत. तो संदेश जो आहे हा 5व्या अध्यायापासून सुरुवात होतोय. तर नारद मुनी जे आहे त्यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि नारद मुनी 5व्या अध्यायामध्ये त्यांना अतिशय महत्वाचा संदेश देतात, ज्याच्यामुळे त्यांचं जे काही असमाधान आहे, दुःख आहे, हे सर्व काही दूर होणार आहे. ठीक आहे. श्लोक क्रमांक 1 ते 13 मध्ये प्रश्न आहेत. 14 ते 25 मध्ये व्यासदेव जे आहेत हे वेदांचं विभाजन कसं झालं त्याचं वर्णन करतायत. श्लोक क्रमांक 26 ते 31 मध्ये त्यांचं जे दुःख आहे ते व्यक्त करतायत, जे असमाधान आहे, डिसॅटिस्फॅक्शन आहे त्याचं व्यक्त होतोय. आणि त्यानंतर नारद मुनींचं तिथे आगमन होत आहे या सर्व गोष्टींचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये श्लोक क्रमांक 1 आणि 2 मध्ये जसं सांगितलं शौनक ऋषी जे आहेत हे सूत गोस्वामींचं गुणगान करतायत. त्यानंतर 3 त्याच्यामध्ये प्रश्न विचारलाय शौनक ऋषींनी की भागवताचा इतिहास कृपया आम्हाला सांगा. त्यानंतर श्लोक क्रमांक 4 ते 8 मध्ये सांगितलंय की सुखदेव गोस्वामी जे होते त्यांचे विशेष गुण जे आहेत त्याचं वर्णन करा. आणि त्याचबरोबर सुखदेव गोस्वामींबद्दल वेगवेगळे प्रश्न जे आहेत तिथे विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर श्लोक क्रमांक 9 ते 12 मध्ये त्यांचा पुढचा प्रश्न आहे की परीक्षित महाराज कोण होते. आता सुखदेव गोस्वामींबद्दल ऐकलं, त्या सुखदेव गोस्वामींना परीक्षित महाराज भेटले आणि भागवतावरती चर्चा झाली जी आपण ऐकली. तर सुखदेव गोस्वामी कोण होते आणि त्यानंतर परीक्षित महाराज कोण होते याचाही प्रश्न 9 ते 12 मध्ये विचारलाय. पुढे श्लोक क्रमांक 14, 15, 16, 17, 18
याच्यामध्ये कशा प्रकारे व्यासदेवांनी कलियुगाचं अतिशय पतन होत आहे हे पाहिलं की कलिपुरुष जो आहे त्याच्या पदाचा तो पदार्पण झालेला आहे कलियुगामध्ये आणि कलियुगाचं कशा प्रकारे पतन होत आहे या कलियुगाचं आणि या कलियुगाचे जे गुण आहेत जे अतिशय वाईट गुण आहेत दुर्गुण आहेत त्या दुर्गुणांचं वर्णन जे आहे हे करण्यात आलेलं आहे. पुढे श्लोक क्रमांक 19 ते श्लोक क्रमांक 23 14 ते 18 मध्ये कलियुगाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर श्लोक क्रमांक 19 ते श्लोक क्रमांक 23 याच्यात सांगितलं व्यासदेवांनी की कलियुगातल्या व्यक्तींसाठी खास जे अतिशय पतित आहेत अशा कलियुगातल्या व्यक्तींसाठी व्यवस्थित समजावेत म्हणून मी वेद जे आहेत या वेदांचं 4 भागांमध्ये विभाजन केलं आणि ते 4 भाग जे आहेत हे वेगवेगळ्या शिष्यांना देऊन टाकले असं नारद मुनी सांगतायत. पुढे श्लोक क्रमांक 24 आणि 25 याच्यामध्ये महाभारत स्त्री शूद्र आणि द्विजबंधूंसाठी कसं आहे आणि महाभारत कशा प्रकारे आले याचं वर्णन आहे. पुढे श्लोक क्रमांक 26 ते श्लोक क्रमांक 27 मध्ये व्यासदेव सांगतायत की मी एवढं सर्व ग्रंथांचं लिखाण केलं सर्वांचं हित चिंतलं तरीही मी अतिशय असमाधानी आहे अतिशय दुःखात आहे. त्यानंतर ते सांगतात की कशा प्रकारे मी वेगवेगळ्या यज्ञ तपस्या केल्या तरीही मला अपूर्ण वाटते मला पूर्ण असं वाटत नाही आणि त्यासाठी स्वतः सांगतायत मे बी हे कशामुळे झालं असेल की मी शुद्ध भक्ती जी आहे कृष्ण भक्ती जी आहे याचे व्यवस्थितपणे वर्णन केलेलं नसावं असं त्यांना एक संशय तिथे आलेला आहे. आणि त्याच्यानंतर 32 आणि 33 मध्ये सांगण्यात आलंय कशा प्रकारे श्री नारद मुनी जे आहे हे व्यासदेवांना आपल्या शिष्याला भेटण्यासाठी तिथे प्रकट होतात. अशा प्रकारे हा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये या सर्व गोष्टींचं वर्णन करण्यात आलेलं आहे. चालेल आता आपण इथे थांबूयात. पुढच्या शनिवारी जो आहे हा अध्याय आपण पूर्ण करूयात. अध्याय क्रमांक 4. महेश गुरुंनी दोन्ही प्रश्न पाठवलेले आहेत ओपन बुकचे. कृपया ते ओपन बुकचे प्रश्न जे आहेत हे लिहायला सुरुवात करा. कोणाला काय विचारायचं आहे प्रश्न वगैरे विचारायचं कोणाला. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रभुजी, जो अध्याय 3 आहे त्यातला जो 38वा श्लोक आहे त्याच्या तात्पर्यामध्ये शेवटची ओळ आहे तर त्यात शब्द आहे काम्य कर्म परायणता. तर त्याचा एक्झॅक्ट अर्थ काय होतो प्रभुजी? अडोतीसाव्या तात्पर्यामध्ये ना. हो, लास्ट लाईन काम्य कर्म परायणता आणि तर्क ही तेथे जाण्याची योग्यता नव्हे. बरोबर. इथे जसं आपण पाहतो कर्मयोग आहे या कर्मयोगामध्ये सकाम कर्मयोग आणि निष्काम कर्मयोग आहे किंवा म्हणजे थोडक्यात इथे जे आहे हे सांगण्यात आलेलं आहे. एकच मिनिट. श्लोक क्रमांक 38 मध्ये सांगितलंय जे रथांगम आणि भगवंतांच्या चरण कमलाचे निष्कपट अनुकूल भावाने अखंड सेवा करतात ते या विश्वाच्या निर्मात्याची महिमा शक्ती आणि दिव्यत्व पूर्णपणे जाणू शकतात. तर भगवंतांना प्राप्त करण्यासाठी आपल्याला भगवंतांची अशा प्रकारे निष्कपट भावाने सेवा करणं गरजेचं आहे. पण जो व्यक्ती जो आहे हा काम्य कर्म परायण दिसतो म्हणजे तो व्यक्ती जो आहे हा कर्मयोगात आहे पण त्याचं कर्मयोग म्हणजे सकाम कर्मयोग आहे. अशा सकाम कर्मयोगामध्ये जो स्वतः काहीतरी कामना ठेवून करत असतो किंवा त्याचबरोबर तर्कवाद म्हणजे ज्ञानयोगाचा सहारा घेऊन कोणी याचा प्रयत्न करतो तर ही जे ह्या मार्गांद्वारे हाही पूर्णपणे योग्य मार्ग नाही आहे ज्याच्याद्वारे आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो. तर परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्याचं रहस्य काय त्यांची निष्कपटपणे सेवा करणं. कारण काम्य कर्म परायण जे असतात म्हणजे सकाम कर्मामध्ये जे परायण असतात किंवा ज्ञानयोगामध्ये जे परायण असतात हे व्यक्ती तिथे योग्य प्रकारे योग्यता नाही आहे यांची जाण्याची. ठीक आहे. अजून कोणाला काही विचारायचं?
हरे कृष्ण प्रभूजी, जे तुम्ही सांगितलं की शुभदेव गोस्वामींचा जेव्हा जन्म झाला आणि त्यावेळेला ते निघून चालले होते आणि नंतर मग व्यासदेवाने जे उपदेश केले आणि त्याच्या ते इकोनुसार ज्यांना येईल त्यावेळेला त्यांना ते भागवत वाचलं. ते गर्भामध्ये त्यांना नाही ना उपदेश झाला व्यासदेवांनी केला गर्भातून ते नाही. बाहेर येत नव्हते आणि पण गर्भातून ते 14 वर्ष येत नव्हते ना, 14 वर्ष हो 16 वर्ष होते 16 बरोबर. वर्ष सॉरी. येस, ठीक आहे. अजून अरे कोणाला? हम्म, दत्त प्रणाम. धन्यवाद. प्रेममय भक्ती म्हणजे भक्ती ही प्रेममयच असली पाहिजे. हम्म, पण प्रत्येक वेळा असं कन्फ्युजन राहतो की जेव्हा आपण काही भक्तीचे थोडेफार जेव्हा भक्ती करतो हम्म, तेव्हा भक्ती करत असताना आपल्या काही अपेक्षा नसतात. आपण ते जे काम जे कर्म जे करत असतो ते भक्तीतच असतं. पण हम्म, प्रेममय भक्ती हा आणखीन काही निराळी त्याच्यावरची काही स्टेज आहे का? हम्म. तर याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या समजण्याचं, एक तर कर्म आहे आणि दुसरं भक्ती आहे. आपण भक्ती आणि कर्मयोग याच्यातला फरक समजणं गरजेचं आहे. आपण विनाकार्य करता कोणतीही गोष्ट होणार नाहीये. कोणतंही कार्य आपण करू तर त्यावेळेस ते कार्य करत असताना त्याचं पाप आणि पुण्य या रूपाने कर्मफळ जे आहे हे प्राप्त होणार आहे. मग भक्तिमय कार्य करत असताना असं काही होतं का? नाही. तर त्यामुळे भक्तिमय कार्य करत असताना ज्याला निष्काम कर्मयोग असंही म्हणून समजलं जातं, त्या निष्काम कर्मयोगात सर्व काही जे आहे भगवंतांना अर्पित आहे. स्वतःला तो व्यक्ती कर्म करता समजत नाही. त्याचबरोबर तो व्यक्ती जो आहे हे कर्म करत राहतो, कारण त्याला माहिती आहे की जे काही करतोय मी परमेश्वराच्या प्रसन्नतेसाठी करतोय की परमेश्वराला अर्पण करण्यासाठी करतोय. तर याच्यामध्ये कर्म व्यक्ती करत राहतो आणि त्याला एक निष्काम कर्मयोग जो आहे हा भक्तियोगाच्या जवळ आहे, पण तो भक्तियोग नाही आहे, हेही समजणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण कोणतंही कार्य करतो ते आपण जेव्हा म्हणतो की हे श्रीकृष्ण प्रित्यर्थ आहे, हे श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी आहे, त्यावेळेस आपण जे आहे हे योग्य प्रकारचं कार्य करत आहोत, त्यात काही संशय नाही. किंवा ह्याला आपण भक्तिमय कार्य सुद्धा म्हणू शकतो. पण हे कार्य करत असताना मी ही कोणत्या स्तरावरती करतोय? चार प्रकारे भगवंतांवरती प्रेम करू शकतो व्यक्ती. त्याला आपण समजू शकतो ते म्हणजे फिअर, एका भीतीपोटी भगवंतांवरती तू त्या भक्ती करतोय. दुसरा व्यक्ती असू शकतो तो म्हणजे भगवंतांप्रती भक्ती करणारा व्यक्ती जो आहे हा काहीतरी कर्तव्य आहे माझं, एका भीतीपोटी करू शकतो. दुसरा आहे काहीतरी कर्तव्य म्हणून करतो. तिसरा जो आहे तो म्हणजे व्यक्ती जो आहे हा माझी इच्छा आहे की असं काहीतरी देवधर्म केले पाहिजे, काहीतरी कार्य केलं पाहिजे, भक्ती करण्याची इच्छा आहे माझी, असाही विचार करणारा व्यक्ती असतो. आणि चौथा जो आहे तो म्हणजे प्रेम. तर त्यामुळे भक्ती करताना सुद्धा या चार गोष्टी वरती निर्भर असू शकतो. म्हणजे कोणीतरी सांगतो अरे बाबा तू भगवंतांचं नाव घे, तुझं भगवंतांचं नाव घेतलं नाहीस तर तू नरकात जाशील म्हणून मी भक्ती करतो. नाही तर दुसरं वाटतं नाही नाही बाबा माझे कर्तव्य आहे, मनुष्य आहे म्हणून माझं कर्तव्य म्हणून मी करतो. नाही. तिसरं जे आहे असं आहे की बाबा हा मनुष्य आहे, मनुष्याने भक्ती केली पाहिजे म्हणून माझ्या मनामध्ये इच्छा झाली म्हणून मी भक्ती करतो. पण त्याच्यातही सर्वात वरचा स्तर जो आहे, तर हे तीन जे आहेत हे चुकीचे नाही आहेत, वाईट नाही आहेत, पण सर्वात वरचा स्तर जो आहे हा प्रेममय, जो प्रेमापोटी भगवंतांची पूर्णपणे भक्ती करतो, भगवंतांना भजतो पूजतो, जो आहे म्हणजे त्याला भगवंत जे आहेत हे सर्वस्व आहे. भगवंत जे आहेत हे त्यांच्याप्रती त्याचं प्रेम एवढं उच्च कोटीला आहे की त्याला भगवंतांच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही योग्य वाटत नाही. त्यांना भगवंतांनी भक्ती करताना कसल्याही प्रकारची भीती भय नाही आहे. तर त्यामुळे इथे जे वर्णन करण्यात आलेलं आहे की जेव्हा आपण म्हणतो की प्रेममय सेवा जी आहे ही प्रेममय सेवा, एकच मिनिट, ही जी प्रेममय सेवा आपण जेव्हा म्हणतो तर त्याच्यामध्ये प्रेम जो आहे हा महत्वाचा आहे. आणि त्यामुळे भक्तीसाठी मी नेहमी सांगत असतो की कर्मयोग किंवा ज्ञानयोग किंवा अष्टांग योग जो आहे, अष्टांग योगामध्ये व्यक्ती समाधी स्थितीपर्यंत पोहोचतो, म्हणजे तो आपल्या हृदयामध्ये भगवंताला धारण करतो, त्या स्थितीमध्ये पोहोचतो. तरीही ह्या सर्व गोष्टी भक्तियोगापेक्षा वेगळ्या आहेत, कारण प्रेम हा जो एक फॅक्टर आहे तो भक्तियोगातच व्यक्तीला प्राप्त होतो, किंवा प्रेमातून जो रस प्राप्त होतो तो भक्तियोगातच प्राप्त होतो. आणि त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो प्रेममय सेवा किंवा भक्तिमय सेवा जी आहे ही प्रेममय सेवा आहे, हा प्रेम जो शब्द आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आणि त्यामुळे आपलं ध्येय जे आहे, आपलं ध्येय जे आहे हे भगवत धामात जाण्याचं सुद्धा नाहीये, मुक्ती वगैरे असतं तर आपलं ध्येय अजिबात नाहीये. आपलं ध्येय जे आहे हे कृष्ण प्रेम प्राप्त करणं ध्येय. आणि हे कृष्ण प्रेम जेव्हा आपण प्राप्त करतो तर त्यावेळेस आपण जे आहे हे त्या पूर्णपणे भक्ती प्राप्त करतो, प्रेममय सेवा जी आहे ही प्राप्त करतो. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच, छान सांगितलं. अजून कोणाला काही विचारायचं? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हा विचारा.
प्रभूजी विचारू? कोण विचारते? प्रार्थना? येस मॅम प्रभूजी. हा, विचारा. प्रभूजी मग निष्काम कर्म आणि अकर्म याच्यामध्ये काय फरक? अकर्म जो आहे याला दोन प्रकारे समजला जातो. आपण भगवद्गीतेमध्ये पाहिलं ही गोष्ट. अकर्म जो आहे हे ज्ञानयोगी जे आहेत किंवा जे संस्कृत विद्वान आहेत त्याला अकर्म, विशेष करून ज्ञानयोगी अकर्माचं पालन करतात की कर्माचा त्याग करणे, कार्याचा त्याग करणे. पण आपल्यासाठी अकर्म जी आहे याची व्याख्या अशा प्रकारे आहे की आपण जे काही कर्म करत आहोत हे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करायचं. जेव्हा आपण ते भगवंतांच्या प्रसन्न, जेव्हा आपल्या त्या गोष्टीमध्ये भगवंत येतात त्या कार्यामध्ये, तर त्याचं कसलंही वाईट किंवा चांगलं असं कुठलंही कर्मफळ व्यक्तीला लागत नाही. म्हणजे तो बेसिकली त्या कर्मफळाच्या शृंखलेमध्ये, त्या गोष्टीमध्ये अडकत नाही. त्याला अकर्म म्हणून आपली अशी व्याख्या आहे. आणि हे अकर्म करत असताना तो व्यक्ती जो आहे हे फक्त भगवंतांच्या प्रित्यर्थ काम करतो. आणि तशाच प्रकारे निष्काम कर्मयोगामध्ये सुद्धा व्यक्ती जो आहे जे काही आपण प्राप्त केले तो भगवंतांना अर्पण करतो. तो स्वतःला करता समजत नाही, तो भगवंतांना करता समजतो. त्यामुळे निष्काम कर्मयोग आणि अकर्म मध्ये काही फरक नाहीये. निष्काम कर्मयोग आणि अकर्म हे सारखंच आहे. पण अकर्म ह्या गोष्टीला विशेष करून आपल्या तत्वामध्ये, आपल्या गौडीय सिद्धांतामध्ये सांगितलंय की अकर्म म्हणजे जिथे आपण भगवंतांना आणतो त्या कर्माच्या मध्ये. आपण ती व्याख्या जी आहे ही विकर्म, अकर्म आणि सकर्म मध्ये पाहतो. विकर्म म्हणजे असं कार्य जे आपल्याला नाही करायचं नाहीये, फॉरबिडन ऍक्टिव्हिटीज आहे. त्यानंतर सकर्म जे आहे, ज्या कर्म केल्यानंतर व्यक्तीला त्याचं फळ प्राप्त होतं. आणि अकर्म म्हणजे अशी कर्म करायची ज्याच्यामुळे फळ प्राप्त होणार नाहीये, म्हणजे ते भगवंतांच्या प्रित्यर्थ आहे. म्हणून त्या सकर्म, अकर्म आणि विकर्म समजून सांगितलं. पण निष्काम कर्मयोग म्हणजे सुद्धा अकर्मच आहे, ज्याच्यामध्ये आपण जे काही करतो ते निष्कामना, कसल्याही प्रकारची स्वतःच्या भोगासाठी कामना न करता भगवंतांच्या प्रित्यर्थ कार्य करतो. ठीक आहे. म्हणजे प्रभूजी या दोन्हीमध्ये फळाची अपेक्षा नसते. हो, दोन्ही पण. दोन्हीमध्ये फळांची अपेक्षा नाही. दोन्हीमध्ये भगवंतांच्या प्रसन्नतेची अपेक्षा आहे. भगवंतांच्या Yes. प्रसन्नतेसाठी केले. फक्त थँक्यू. याच्यामध्ये ना ती प्रसन्नतेसाठी जेव्हा आपण म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये प्रेम फॅक्टर नाहीये. भगवंतांप्रतीचं जे प्रेम आहे, म्हणजे एखादी व्यक्ती जी आहे ही, जसं प्रभुपाद याच्यासाठी उदाहरण देतात की एखादी स्त्री जी आहे तिचा कोणीतरी बाहेर प्रियकर आहे. मग ती प्रियकर असताना प्रभुपाद उदाहरण काय देतात की ती घरामध्ये जे कार्य करते ते अतिशय योग्य प्रकारे करते. पण प्रेम आहे, विचार आहे, ध्यान आहे ते दुसरीकडे कुठेतरी. तर तशा प्रकारे हे गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये हा प्रेम फॅक्टर नसतो. इथे कार्य जे ड्युटी जे आहे, जे काय आहे आपलं कर्तव्य जे आहे हे व्यवस्थित करायचं आणि जे काही ते भगवंतांना द्यायचं. म्हणजे भगवंत कोण आहेत हे माहिती आहे, त्यांच्याशी कसा संबंध जोडायचा हेही माहिती आहे, त्याची विधीही ते व्यवस्थितपणे पालन करतात. त्याला निष्काम कर्मयोग होतं. हा, पण निष्काम कर्मयोग मध्ये प्रेम नसतं. हा, प्रेम हा प्रेम फॅक्टर नसतो. किंवा अकर्मामध्ये प्रेमपेक्षाही, आता इथे आपण असंही म्हणू शकत नाही प्रेम नाहीये. तो जाणतोय ना त्या व्यक्तीला, त्याच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करतोय ना, त्याला तर योग म्हणतात. पण त्या प्रेमातून जो रस प्राप्त होतो, जसे आपण 5 प्रमुख आणि 6 गौण्य रस जे आहेत, हे फक्त आपल्याला भक्ती मार्गातूनच, भक्ती योगातूनच हे रस प्राप्त होतात. बाकीच्या योगविधीतून हे रस प्राप्त होत नाहीत. आणि त्यामुळे अल्टिमेटली आपण योगाची शिडी शिकलेलो आहोत त्याच्या आधी, की त्या व्यक्तीला पायऱ्या चढत चढत शेवटी भक्ती योगापर्यंत यावंच लागतं. कारण रसाचं जोपर्यंत आदान प्रदान होणार नाहीये तोपर्यंत जीवात्मा संतुष्ट होणार नाही. आणि त्या रसाचं आदान प्रदान जे आहे हे भक्ती योगाद्वारेच होऊ शकतं. ठीक आहे. उत्कटता आहे, भक्तीची उत्कटता, प्रेम भक्तीची, ती कर्म करता करताच मिळू शकणार आहे ना. म्हणजे वाचन करणं किंवा काही भागवतम. त्यामुळेच आपण जे कर्म करत आहोत हे भगवत अर्पित कर्म असणं गरजेचं आहे, किंवा आपण जे कर्म करत आहोत हे भक्तियुक्त कर्म असणं गरजेचं आहे. फक्त कर्मच नाही, आपल्याकडे कर्म करण्याची कपॅसिटी नाहीये. आपण तेही, आपल्या हात पाय जे काही हलवतोय ते सगळं भगवंतांच्या निर्देशनात भगवंतांद्वारे होत आहे. आपल्याकडे फक्त एकच स्वतंत्रता आहे, ती म्हणजे इच्छा. आणि त्यामुळे आपली इच्छा जी आहे ही फक्त भगवत प्रेम प्राप्तीची, भगवंतांच्या सेवेची उत्कंठता असण्याची इच्छाच असणं गरजेचं आहे. दुसरी काहीच आपण गोष्ट करू शकत नाही. त्यामुळे आपल्या सर्व भौतिक इच्छांना दूर करणं आणि भगवंतांच्या सेवेपर्यंत जाणं हा जो एक प्रवास आहे तो खडतर आहे पण महत्वाचा प्रवास आहे. आपल्याला तो करणं गरजेचं आहे. इच्छा, दिस इज द परफेक्ट वर्ड. किती इच्छा असणं की हे सगळं जे होतंय माझं ते भगवंतांच्यामुळे होतंय, हे बोलणं ते त्यांच्यामुळे होतंय, एवढी ही इच्छा असायला पाहिजे. आणि फक्त बोलणंच नाही, ती इच्छा तर आहे, पण त्याचबरोबर माझी इच्छा जी आहे ही फक्त आध्यात्मिक आहे. मला जे आहे हे भगवंतांप्रती प्रेम प्राप्त करण्यासाठी
जे काही करायचं ते त्यासाठी. याचसाठी केला होता अट्टहास. हा आपला अट्टहास जो आहे हा फक्त त्यासाठी आहे. काय? कृष्ण प्रेम प्राप्त व्हावे. Yes. Nice. ठीक आहे. अजून तुम्हाला काय विचारायचं आहे? चालेल, तर मग इथं विराम देऊयात. भेटूया हरे पुढच्या कृष्ण. हा मध्ये. सॉरी. ऍक्च्युली मला असं विचारायचं होतं की तत्वतः जाणणं म्हणजे त्याच्यामध्ये नक्की काय काय येतं, कारण आपण जन्म कर्मामध्ये मग मटेरियल वर्ल्ड आणि हे सर्व येतं का? कारण बऱ्याच वेळेला आपण सहजासहजी म्हणतो ना की आपण मटेरियल वर्ल्डची एक भीतीमुळे गोलोकमध्ये जायचं असं पण म्हटलं जातं. आणि बरोबर. तुम्ही आता जे सांगितलं ते जास्त बरोबर असावं असं मला वाटतंय. पण बऱ्याच वेळा आपण म्हणतात की मटेरियल वर्ल्ड मध्ये असं आहे म्हणून आपल्याला आता बाबा गोलकमध्ये जायचंय. तर मग याच्यामध्ये आणि तत्वतः जाणणं म्हणजे नक्की कोणकोणत्या गोष्टी जाणायच्या? जन्म कर्मच मे दिव्यम एवं व्यो वेती तत्वतः. भगवंतांचं जन्म आणि कर्म जे आहे हे दिव्य आहे, हे तत्वतः जाण. म्हणजे त्याच्यामध्ये काय येतं? त्याच्यामध्ये भगवंतांबद्दलचे गुण, रूप, लीला, नाम ह्या 4 गोष्टी ज्या आहेत ह्या व्यवस्थितपणे जाणणं अतिशय महत्वाचं. भगवंतांचे गुण आहेत. आता आपण एवढे सगळे गुण पाहिले भगवंतांचे. अमोघ लीला आहे, भगवंत जे आहेत स्वराट आहेत, अभिज्ञ आहेत, भगवंतांच्या कित्येक लीलांचं गुणांचं वर्णन पाहिलं. ह्या गुणांना व्यवस्थितपणे समजणं गरजेचं. जेव्हा आपण ह्या गुणांचं व्यवस्थित समजण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस भगवंतांची जी प्रकृती आहे, भगवंतांची जी जेव्हा सांगितलं भगवंत जे आहे ते निर्माता आहेत, या गोष्टीचं वर्णन करताना भगवंतांनी जे निर्माण केलेलं भौतिक आणि आध्यात्मिक जगत जे आहे यालाही आपण समजून घेतो. आणि हे समजून घेतल्यानंतर आपल्याला समजतं की बाबा काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. काय पण जेव्हा आपण तत्वता जाणतो तर ह्या वेळेस आपण भौतिक जगत जे आहे त्यालाही जाणतो, आध्यात्मिक जगत आहे त्यालाही जाणतो. त्यानंतर भगवंतांचे रूप आहे, भगवंतांची लीला आहे, भगवंतांचे नाम जे आहे, या सर्व गोष्टी जेव्हा आपण जाणतो त्या जाणताना आपल्याला त्या ऍज इट इज समजणं फार गरजेचं आहे. जसं आपण भगवंतांचं क्रिएशन, भगवंत निर्माता ह्याच गोष्टीचं जर वर्णन पाहिलं तर मग त्या निर्मात्याचं वर्णन करणाऱ्या श्रीमद भागवतामध्ये 2रा, 3रा, 5वा स्कंदामध्ये किती विशेष वर्णन केलं. आणि हे कोण ऐकतंय? जे सुखदेव गोस्वामी ज्यांना कृष्णप्रेम प्राप्त झालेलं आहे, त्यांच्याकडे फक्त 7 दिवस राहिलेले, तरीही ते अतिशय उत्सुकतेने ह्या गोष्टीला जाणून घेतात. त्यामुळे या सुद्धा भौतिक जगताबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. हे भौतिक जगत जे आहे हे दुःखालय आहे, अशाश्वत आहे, हेही जाणून समजून बिंबवणं गरजेचं आहे आपल्याला. आणि त्याच नंतर आपल्याला आध्यात्मिक जगत आहे हे शाश्वत आहे, हे वैकुंठ आहे, यात कसल्याही प्रकारचे कुंठ नाही, आनंदमय जगत आहे, तेही जाणून घेणं गरजेचं. पण जो भक्त आहे ना, या सर्व गोष्टी जाणल्यानंतर त्याचा उद्देश जो आहे ना फक्त कृष्णाची सेवा, कृष्णाची प्रसन्नता हाच त्याचा उद्देश असतो. भौतिक जगताची भीती म्हणून तो भगवद्धामात जात नाही, किंवा मला काहीतरी इथे त्रास होणार आहे म्हणून मी कृष्णाची सेवा करतोय असं जात नाही. तो जो आहे हा माझं त्यांच्या प्रती जे प्रेम आहे विशेष, आणि त्या विशेष प्रेमापोटी मला त्यांच्याशी संबंध पूर्णपणे दृढ जोडायचा आहे. त्यांच्या व्यतिरिक्त मला दुसरं काही नको. त्यांची सेवा करणं, त्यांना प्रसन्न करणं, त्यांचं नाम घेऊन त्यांचं कीर्तन करणे, सततम कीर्तन, ह्याच भावात तो भक्त राहत असतो. त्याला दुसरं वेगळं असं भीती म्हणे. म्हणून आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं ना, हे दुःखालय माश्वाचं तुम्ही ह्याला सोडून देणं गरजेचं आहे. ही सांगितलेली जी गोष्ट आहे ही सुरुवातीला आपल्याला समजून सांगण्यासाठी, जसं सांगितलं जातं ना की हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्यासाठी काहीही नियम नाहीये. तुम्ही कधीही कसंही जप करू शकता. पण हे कधी आहे? हे सुरुवातीसाठी आहे. म्हणजे 20 वर्ष हरिनामाचा जप करून ब्राह्मण दीक्षा झाल्यानंतर सुद्धा व्यक्ती बेडवरती पडून जप करत असेल, कारण आम्हाला सांगितलं होतं की जप जो आहे हा कधी कसाही करू शकतो, हे चुकीचं आहे. आपल्याला व्यवस्थित स्नान करून, व्यवस्थित आसनावरती बसून, व्यवस्थित ठिकाणी भगवंतांच्या त्या जपाचं श्रवण करून, व्यवस्थित जप करून, जास्तीत जास्त जपामध्ये ध्यान वाढवणं, ह्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात आणि त्यात आपण आणखीन वृद्धी करतात. तशाच प्रकारे ही जी भीती आपल्याला घातली होती ती भीती कारण नाहीये. आपल्याला भगवंतांप्रती प्रेम निर्माण करणं हे आपलं प्रमुख कर्तव्य आहे. पण ते हे सगळं करत असताना भगवंतांच्या सर्व गोष्टींचं जाणून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी उत्कृष्ट उदाहरण जे आहे सुखदेव गोस्वामी, सॉरी परीक्षित महाराज, हे जाणून घेत होते सर्व. थँक्यू प्रभूजी. आणि येस माता अरे बोल माताजी आणि प्रभूजी जानवा माताजींचा तत्वतावर एक क्लास झाला होता, फक्त तत्वता शब्दावर. जानवा माताजींनी सांगितलं होते की नेव्हर आस्क द क्वेश्चन. तो डिओटी प्रश्नच नाही विचारत की असं का वागला भगवंत तू माझ्याशी, किंवा स्वतःची ही लीला अशी का केली. इतकं जाणून घेणं की म्हणजे भगवंताला कोणीच जाणू शकत नाही हे पहिलं. पण त्यांनी नो क्वेश्चन्स विचारायचंच नाहीये की अरे चुकलं असं डोक्यात पण आलं नाही पाहिजे. भगवंत नाहीच चुकत केव्हा. आणि तेवढं समजून घेणं, तसे प्रश्न विचारणं गरजेचं आहे.
हा खूप छान क्लास होता तो. म्हणजे आता खूप वर्षापूर्वी, एक 15 वर्षापूर्वी तत्वता शब्दावर फक्त क्लास घेतला होता, की जिथे जिथे तत्वता शब्द आले ते श्लोक काढले होते जानवा माताजींनी. आणि तत्वता जाणून घेणं फार कठीण आहे म्हणतात. त्या म्हणतात की आपण भगवंतांना की नेव्हर आज द क्वेश्चन, दॅट ड्युटी नेव्हर आज द क्वेश्चन की व्हाय. बरोबर. छान. ठीक. अजून कोणाला काही विचारायचं आहे, काही सांगायचं आहे? चालेल, 4:30 झालेत. आपण विराम देऊयात. धन्यवाद. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. सुनील गाडवे प्रभू, हरे कृष्णा. प्रभूजी तुम्ही होस्ट झालेला आहात, होस्ट. बोला प्रभूजी, काय म्हणले? तुम्ही होस्ट आहात सध्या. हा, तुम्ही लिव्ह करा, लिव्ह रेकॉर्डिंग बंद करता का? रेकॉर्डिंग नाही मी करत प्रभूजी. नाही, तुम्ही रेकॉर्डिंगच्या बटनावर जावा आणि रेकॉर्ड बंद करा. होतंय, तुम्ही होस्ट झालाय चुकून. मला ते कळत नाही हो प्रभूजी, कसं करायचं. बरं, मीटिंग लिव्ह बंद करून टाका. मीटिंग सगळ्यांसाठी. कुठं लिहिलेलं असतं ते? वर बघा, लिव्ह म्हणून लिहिलंय बघा वर. नाही इथं. हा, रेड कलरचं असेल बघा, रेड कलरचं बटन. हा, एंड. हा, एंड फॉर ऑल करा, एंड फॉर ऑल.